नमस्कार। SBN मराठीकडून शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। अविवाहित महिलांना देखील सुरक्षित कायदेशीर गर्भपाताचा अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल। सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे। खून, हाणामारी, अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार खासदार संजय काका पाटील। जातमध्ये मुले पळवणारी महिला चोर समजून महिला ग्रामस्थांनी झाडाला बांधून केली अमानुष मारहाण। उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मानावं आणि जुळवून घ्यावं, कृषी मंत्री अब्दुल सत्तार। कोल्हापूर करवीर निवासनी श्री अंबाबाई ही मदुराई निवासनी मीनाक्षी या रूपामध्ये पूजा। रश्मी ठाकरेंच्या हस्ते टेंभी नाका देवीची आरती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात शिवसेनेचे जोरदार शक्ती प्रदर्शन। महाराष्ट्र सरकार मोठा निर्णय घेणार, PFI नंतर रझा अकादमीवरही बंदी येण्याची शक्यता। औरंगाबादमधील PFI कार्यालय पोलिसांकडून सील, राज्यातील पहिलीच कारवाई। नितीन गडकरींची मोठी घोषणा, कारमध्ये 6 एअरबॅगची अंमलबजावणी पुढील वर्षांपासून, वाहन उद्योगाला दिलासा। मिरज जुगाई कॉलनी नागरिक साथीच्या आजाराने हैराण, ड्रेनेज दुर्गंधी, पाणी डासांचा प्रादुर्भावामुळे महिला आक्रमक। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। मिरजेत जुगाई कॉलनीतील नागरिक साथीच्या आजारांनी हैराण, ड्रेनेजचे पाणी, दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव यामुळे महिला आक्रमक झाल्यात। प्रभाग क्रमांक 5 मधील वखारबाग जुगाई कॉलनी येथे ड्रेनेजचा टप्पा क्रमांक 2 विहिरीचे काम अपूर्ण ठेवून ठेकेदार गायब झालाय। या ठिकाणी खुदाई काम केल्याने खड्ड्यात साचलेले ड्रेनेज पाणी ओसंडून वाहत आहे। हे पाणी नागरिकांच्या बोरमध्ये शिरल्याने साथीच्या आजाराने डोके वर काढले। परिसरात दुर्गंधी पसरून डासांचा प्रादुर्भाव वाढला असून ताप, सर्दी, खोकला साथीच्या आजाराने नागरिक हैराण झालेत। या खड्ड्यातील साचलेल्या पाण्याबद्दल नागरिकांनी नगरसेवकांच्याकडे वारंवार तक्रार केली, पण नगरसेवकांनी सुद्धा दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। येथील महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला असून महापालिका कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। गेले कित्येक वर्ष ड्रेनेज टप्पा क्रमांक 2चं काम सुरू आहे। ठेकेदार गायब आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। लवकरच नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। माझं नाव आशा आनंद लांबजाडे, मी वखारबाग जुगाई कॉलनीत राहते। आणखी आमच्या इथं पब्लिकचं हे आहे ड्रेनेजचं, तिथं विहीर काढलेलं आहे, तिथं विहीर फुल भरून पूर्ण चाललेली आहे। आणि आमचं इथं बोरचं पाणी सगळ्यांच्या घरात आहे, सगळेजण पाणी पितात। आम्ही स्वतः बोरचं पाणी पितोय। सगळं साबणाचा पेसासारखं पाणी यायला, घाण वास यायला, लई म्हणजे लई घाण वास यायला म्हणजे। आणि आता आणि थोड्या दिवसात आमच्या घरात पाणी येतंय, काय करायचं? पूर्ण भरल्या। आमचं घर इथून एवढ्या अंतरावर आहे तरी सुद्धा गुडघ्याएवढं पाणी घरात प्रत्येकाच्या येतंय, विहीर पूर्ण भरली की। मग आम्ही काय करायचं? सगळ्यांनी बघितलंय, सगळ्यांनी चौकशी केली। मग आमचं इथं आमची तक्रार हीच आहे, आमच्या घरात पाणी येऊन आम्हाला पाणी प्यायला चांगलं पाहिजे आणि ते विहिरीचा उपसा व्हायला पाहिजे, तेवढं आमचं करा। आणि आम्हाला सगळं बोरचं पाणी पिते, आम्हाला बाजारला पोरं आजारी पडायला, आम्ही आजारी पडायला, ढास तर आहेतच। काय करायचं? वास सगळ्या घरात ह्याच्यातून घुमायला आलाय आणि पाणी आले की साबणासारखं फेसाचं पाणी यायचं। आम्ही स्वतः पाणी पितोय, आमच्या घरात तर 3 जण आजारी आहे आता।
मग काय करायचं सांगा. मग सगळ्यांना सांगायला ते पंपानं उपसा करा. अजून तर उपसा करण्यात विहीर फुल भरून व्हायला लागले. काय करायचं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. मिरजेत सांगली पोलीस दल, मॉर्निंग ग्रुप, मिरज व आर्यन हार्ट केअर मिरज यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य सायकल रॅली संपन्न. व्यायाम केल्याने हृदयरोग अबाधित ठेवण्याचा संदेश दिला गेला. मिरजेच्या आरोग्य पंढरीत जागतिक हृदय दिनाला सायकल रॅली काढून व्यायाम करून आपले हृदय निरोगी ठेवण्याचा अनोखा संदेश दिलाय. व्यायामाचा अभाव असल्याने हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले. रोज नित्य व्यायाम, चालणे, धावणे, सायकलिंग असे व्यायाम आपण केल्यास हार्ट अटॅक टाळू शकतो. म्हणूनच व्यायामाचे महत्त्व कळावे यासाठी सांगली पोलीस दल, मॉर्निंग ग्रुप मिरज व आर्यन हार्ट केअरच्या वतीने भव्य सायकल रॅली मिरज सांगली रस्त्यावर संपन्न झाली. महात्मा गांधी चौक येथे जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांनी फ्लॅग दाखवून या सायकल रॅलीला सुरुवात झाली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मनीष अधुबुले, मिरजेची प्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर विनोद परमशेट्टी, डॉक्टर टकले, डॉक्टर रियाज मुजावर, डॉक्टर दोरकर, मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक, अतिश अग्रवाल, मॉर्निंग ग्रुप सदस्य सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, पोलीस दल, स्थानिक नागरिक, हॉस्पिटल स्टाफ या सायकल रॅलीमध्ये सहभागी होऊन नित्य व्यायाम करण्याचा संदेश दिलाय. नित्य व्यायाम आणि व्यसनापासून दूर राहून निरोगी हृदय ठेवावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांनी केले. जनजागृती करणे, लाईफस्टाईल इम्प्रूव्हमेंट करणे, डाएट इम्प्रूव्ह करणे, व्यसनं कमी करणे आणि जेणेकरून हार्ट डिसीजेसचं प्रमाण हे कमी होईल यासाठी वर्ल्ड हार्ट डे सेलिब्रेट केला जातो. माझा विश्वास आहे या रॅलीच्या अनुषंगाने काही अंशतः नक्कीच जनजागृती होईल आणि आपण सांगलीकर आपल्या लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करू आणि आपल्या हार्टची आपण काळजी घेऊ. वर्ल्ड हार्ट डेच्या अनुषंगाने आपण सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सर. सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. शुभेच्छा देतो. फिट राहा, तंदुरुस्त राहा आणि एक व्यवस्थित लाईफस्टाईल जगा. हा जागतिक हृदय दिन म्हणून पूर्ण जगभरात साजरा केला जातो. या दिनाचे महत्त्व जाणून मिरज सांगलीमध्ये व बाकीच्या लोकांमध्ये व्यायामाबद्दलची जागरूकता निर्माण झाली व रिसेंटली जे तरुण वयामध्ये लोकांचे व्यायाम करताना अपघाती मृत्यू झालेले आहेत त्यामधून लोकांचा संभ्रम दूर व्हावा यासाठी ही रॅली आयोजित केली आहे. योग्य प्रकारचा व्यायाम ज्या प्रकारे चालणे, पळणे, स्विमिंग किंवा ग्राउंडवरचे व्यायाम हे सरासरी चांगलेच असतात, पण अतिव्यायाम हा कधीही चांगला नाही. त्याच्यामुळे शरीरात दुष्परिणाम होतं. त्यामुळे आपल्या शरीराचं ऐका. जर आपलं शरीर म्हणत असेल की हा व्यायाम आपल्याला जास्त होतो तर तो करू नये. सायकलिंग, रनिंग या प्रकारचे व्यायामाची सवय लावून आपले हृदय निरोगी करा व सगळेजण सुदृढ व्हावं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज. आजरा तालुक्यातील उत्तूर येथून चोरीस गेलेल्या 4 चाकीसह 17 लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय. उत्तूर तालुका आजरा येथून चोरीस गेलेल्या 4 चाकींसह इतर 2 अशा एकूण 3 4चाकी व या 4 चाकींचा वापर करून अनेक ठिकाणी चोऱ्या करणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून गाड्यांसह चोरीतील 17 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय. पोलीस अधीक्षक श्री शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोरले यांना पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय गोरले यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूरकडील वेगवेगळी पथके तयार करून माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालू असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. उत्तूर तालुका आजरा येथून चोरलेली मारुती कंपनीची इको गाडी क्रमांक MH09 FQ0385 ही घेऊन 2 व्यक्ती कोल्हापूर ते कागल हायवेवरील कणेरी फाट्यावर असले तरी याबाबत माहिती मिळाली असल्याने पोलीस निरीक्षक संजय गोरले यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, पोलीस अंमलदार रणजित पाटील, प्रशांत कांबळे, रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, रणजित कांबळे, विनोद कांबळे, आसिफ कलायगार व अनिल जाधव यांच्या तपास पथकाने कोल्हापूर ते कागल जाणारे NH4 हायवेवरील कणेरी फाट्यावर सापळा लावून ईश्वरसिंह रणवीरसिंह राजपूत वयवर्ष 30 राहणार, घर नंबर 176 जुनसवाडा मार्केम, नॉर्थ गोवा, मूळ गाव जुनी बाली, तालुका बागोडा, जिल्हा जालोर, राज्य व्यवस्थापन राजस्थान 2 कृष्णकुमार राणाराम देवासी वयवर्ष 27 राहणार, करासवाडा 4 रस्ता म्हसापा गोवा, मूळ
हटरवाव, तालुका गुड्डामालानी, जिल्हा बाडमेर, राज्य राजस्थान यांना त्यांच्या कब्जातील इको गाडी क्रमांक MH09 FQ0385 सह पकडले। सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या साथीदारासह मिळून आजरा, गांधीनगर, करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, चोरी तसेच इको गाड्या चोरीचे गुन्हे केल्याची माहिती सांगितली। त्यांच्या माहितीवरून त्यांच्या कब्जातील चोरलेली इको गाडी क्रमांक MH09 FQ0385 व एक आणखी तसे एक चोरीची इको गाडी व गुन्हे करण्याकरिता वापरलेली एक इको गाडी अशा एकूण 3 इको गाड्या तसेच घरफोडी, चोरीतील साहित्य असा एकूण 17 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी। 4 लाख मेट्रिक टन ऊस गाळप अशक्य नाही असं वक्तव्य चेअरमन प्राध्यापक सुनील शिंदे यांनी केलंय। बंद अवस्थेत असणारा आजरा साखर कारखाना जर 2 वर्षांनंतर सुरू झाल्यावर 3.5 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप होत असेल तर उचंगी व आंबे ओहळ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर कारखान्याकडून 4 लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट फारसे अवघड नाही। फक्त सभासद व शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन आजरा साखर कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक सुनील शिंदे यांनी केले। ते आजरा साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते। यावेळी सभासदांनी संचालक मंडळांवर प्रश्नांचा भडीमार केला। प्राध्यापक सुनील शिंदे, कार्यकारी संचालक डॉक्टर KTA भोसले व सचिव व्यंकटेश ज्योती हे सभासदांच्या प्रश्नाला सामोरे गेले। सभेच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय वसंतराव देसाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। कार्यकारी संचालक डॉक्टर TA भोसले यांनी उपस्थितांचे स्वागत केले। विषय वाचन सुरू असतानाच इंद्रजित देसाई, सुनील देसाई, तुळसाप्पा पवार, हरिबा कांबळे, उत्तम देसाई, दत्ता पाटील आदींनी विविध प्रश्नांची सरबत्ती केली। यामध्ये प्रामुख्याने मागील वर्षीचा ताळेबंद कारखाना, कार्यस्थळावरील बेरिंग चोरी प्रकरणी कर्जाचे वाढलेले आकडे, कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, भाग भांडवलात केलेली वाढ आदी प्रश्नांचा समावेश होता। सभेस ज्येष्ठ संचालिका व गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, अशोक चराटी, शांताराम पाटील, माजी सभापती उदय पवार, विष्णुपंत केसरकर, भाजपाचे तालुका अध्यक्ष सुधीर कुंभार, विश्वासराव देसाई यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व सर्व संचालक, कारखान्याचे अधिकारी व सभासद उपस्थित होते। मंडळींनी विचारले, खरं तर 2 वर्ष बंद असल्यानंतर आता आपण जेव्हा सर्वसाधारण सभेला येतोय, ही वेळ आपल्या आजरा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्यावरती आली याच्याबद्दल मला व्यक्तिशः चांगलं वाटतं। कारण माझ्या शेजारचे काही कारखाने असे आहेत जिथे जनरल बॉडी होऊ शकत नाही आणि त्याहीपेक्षा महत्वाचं की ते प्रायव्हेटवाल्यांच्याकडे अजूनही आपल्या शेतकऱ्यांचा तो हक्काचा कारखाना आपण सगळ्यांनी म्हणून ठेवलेला आहे। हा ठेवतेवेळी कारखान्याला 3.5 लाख रशीद जर काही झालं नाही तर कारखाना आर्थिक अडचणीत येतो हे आपल्याला पण माहिती होतं। गेल्या वर्षी 3.5 लाख आपण लोकांचा विश्वास थोडाफार संपादन केला आहोत। ह्या वर्षी ज्या वेळेला 4.25 ते 4.5 पर्यंत जातोय त्यावेळेला आपण उपस्थित केलेले कामगारांच्या पगाराचा प्रश्न असेल किंवा कारखान्याची सुस्थिती जी असेल ही नक्की होणार आहे। थोडासा विश्वास ठेवणं या कारणासाठी गरज आहे की जर कारखानाच बंद असता तर आपण हे प्रश्न उत्तर द्यायला सुद्धा समोरासमोर आलो नसतो। त्यामुळं आपण यावेळेला जी यंत्रणा तयार केली त्यामध्ये कुठं ते काही असं काही चोरून नेण्यासारख्या काही गोष्टी नाही। म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, मगाशी पाठीमागं कुणीतरी सांगितलं की मागच्या प्रोसिडिंग वाचायला लागलं। मागचं प्रोसिडिंग आपण कोरोनात बघू काय कोणते कळत नाही, पण साधारणतः चालवणाऱ्या माणसांच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं असतं। म्हणजे इतका विश्वास मी सांगतो म्हणून एवढाच ठेवा की कारखाना अडचणीत होणं नक्की आहे। गेल्या वेळेला काय झालं हे बघण्यापेक्षा आता नवीनमध्ये सगळे संचालक आम्ही एकत्र काम करतो, तुमच्याही लक्षात आलेलं असेल आणि सगळ्या गोष्टी आम्ही ट्रान्सपरन्सी ठेवत आलो। फक्त ट्रान्सपरन्सी ठेवतेवेळी सुद्धा तांत्रिक बाबी काही गोष्टी आपल्याला ठेवता येत नाही। त्यामुळे तुम्हाला सगळ्या ज्या काही तुमचे जमा खर्च असतील, तुमचे कुठले पैसे राहिले कसे वाटतील तर 24 तास मी स्वतः थांबतो। कारखान्याचं जे केला अकाउंट असेल, अकाउंट विभाग असेल तिथं तुम्हाला माहिती दिली जाईल। माझी आपल्याला फक्त एकच विनंती आहे आता की समोरचे जे विषय आहेत ते सगळे घेऊन आणि जे तुमचे पर्सनल प्रश्न आहेत ते थोडेसे नक्की घेऊन। आता इंद्रजित प्लीज। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।
जत येथे मुले पळवणारी महिला चोर समजून महिला ग्रामस्थांनी झाडाला बांधून केली मारहाण. मुले पळवणारी महिला चोर समजून महिला ग्रामस्थांनी झाडाला बांधून भंगार गोळा करणाऱ्या महिलेला मारहाण केल्याचा प्रकार आज सांगलीच्या जतमध्ये घडलाय. या प्रकरणी जत पोलिसांनी 4 महिलांविरोधात गुन्हा दाखल केलाय. जत तालुक्यात मुले चोरणारी टोळी आल्याचा मेसेज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याच गैरसमजुतीतून हा प्रकार घडलाय. जतच्या ताड वस्तीत जुने गोडाऊन येथे महिला लहान मुलांना घेऊन जात असताना मिळून आल्याने तिला पकडून ठेवले आणि झाडाला बांधण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि महिला जमा झाल्या होत्या. यावेळी या महिलेला 4 महिलांनी मारहाण केली आहे. घटनास्थळी जत पोलीस दाखल झाले आणि सदर महिलेला ताब्यात घेतले. ही महिला जतच्या शेगाव येथील रहिवाशी असल्याचे समजले आणि भंगार गोळा करण्यासाठी आली होती. महिलेला तिच्या गावी पाठवण्यात आले तर मारहाण केलेल्या 4 महिलांच्या विरोधात जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय. काही दिवसांपूर्वी मुले चोरणारी टोळी समजून साधूंना मारहाण करण्यात आली होती. जतमधील ही दुसरी घटना आहे. पोलिसांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले. तसे भासल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही केले. नमस्कार, मी राजेश रामागरे, पोलीस निरीक्षक, जत पोलीस स्टेशन. दिनांक 29/9/2022 रोजी 11 वाजता जत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वायफळ रोड धान्य गोडाऊनजवळ मुले पळविणारी महिला समजून एका महिलेस लोकांनी थांबवून ठेवले आहे अशी माहिती पोलीस स्टेशनला मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन महिलेची चौकशी केली. ती शेगाव येथील भंगार गोळा करणारी असून सदर ठिकाणी राहणाऱ्या 4 महिलांनी मुले पळविणारी महिला आहे असे गैरसमजुतीने तिला हातपाय बांधून मारहाण केल्याबाबत हकीकत सांगितल्याने 4 अज्ञात महिलांच्या विरुद्ध जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार गणेश समकाळ करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज. संपूर्ण ऑक्टोबर महिना हृदय सेवेसाठी समर्पित. तुमचं वाढतं वय विविध हृदयरोगांना आमंत्रण देतंय का? तरुण वयात हृदयरोगाचा धोका जाणवत आहे, पण आता घाबरण्याची मुळीच गरज नाही. जागतिक हृदय दिनानिमित्त हृदय तपासणी, उपचार आणि निदानावर विशेष सवलत. ब्लड प्रेशर, हृदयासंबंधित सल्ला, इको स्क्रीनिंग, कोलेस्टेरॉल चाचणी, ECG, क्रिएटिनिन चाचणी, एंजिओग्राफीवर विशेष 50% सूट. वरील सर्व चाचण्या केवळ 499 मध्ये. कालावधी 29 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत. आजारांचा धोका टाळण्यास वेळीच सर्व चाचण्या करा आणि निरोगी राहा. उत्तम हृदयरोगाच्या प्रतीक्षेत सेवा सदन तुमच्या सेवेत. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. अधिक माहितीसाठी संपर्क 0233 22 127 28, 0233 22 127 29. चंदनवाडी, सांगली मिरज रोड, मिरज. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ, सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण. इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी
वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973। आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज। HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया। बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी। नहीं नहीं माइक चल जाओगी। नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा, क्या लेके आई बता दो ये सजना। 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना। रानी हार दिलाओगे। हाँ जी हाँ जी हाँ। शाही हार दिलाओगे। हाँ जी हाँ जी हाँ। नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा। चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला। कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट। नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर। बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध। चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध। मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज। मोबाईल 98 900 47 696। खास लग्नावस्था व आहेरासाठी रवींद्र वस्त्र निकेतन। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा व 50% भरघोस डिस्काउंट। मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत। तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, तुंग, शिरोळ, सावळज, कोळे, पलूस, ढालगाव, आरग, आरवडे, आठपाडी, कवठेमंकाळ, कडेगाव, संख तसेच कर्नाटकातील तेलसंग, शिरूर, रायबाग इथेही सेवत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली महापालिका आणि पशुसंवर्धन विभागाकडून मनपा क्षेत्रातील 450 गायींचे लंपी प्रतिबंधक लसीकरण करण्यात आलं। सांगली महापालिका आणि पशुसंवर्धन विभागाकडून मनपा क्षेत्रातील 450 गायींचे लंपी प्रतिबंधक लसीकरण। महापालिका आणि पशुसंवर्धन विभागाकडून मनपा क्षेत्रातील गोशाळा आणि अन्य गायींचे लंपी प्रतिबंधक लसीकरण करण्यात येते। मनपा आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा क्षेत्रात आतापर्यंत 450हून अधिक गायींचं लसीकरण करण्यात आले। लंपीचा संसर्ग वाढू नये आणि वेळीच खबरदारी घेता यावी यासाठी मनपा आयुक्त सुनील पवार यमाई आरोग्य विभागाला मनपा क्षेत्रातील गायींचे वास्तव्य असणारी ठिकाणे, पांझरपोळ तसेच गोशाळा यामधील जनावरांना लंपी प्रतिबंधक लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार महापालिकेचे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाठणकर यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर शंकर कांबळे, सत्यजित शिंदे यांच्या टीमने मनपा क्षेत्रात ठिकठिकाणी गायींचे वास्तव्य असणाऱ्या ठिकाणी जाऊन गायींचं लसीकरण केलंय। आतापर्यंत 450हून अधिक गायींचं लसीकरण करण्यात आलंय। गुरुवारी महापालिका आणि पशुसंवर्धन विभागाकडून टिळक चौक येथील गायींचे लसीकरण करण्यात आले। यावेळी स्वच्छता निरीक्षक प्रनिल माने, वैभव कुदळे, धनंजय कांबळे, किशोर कांबळे, पंकज गोंधळे यांच्यासह मनपाचे कर्मचारी उपस्थित होते। माननीय आयुक्त पवार साहेब यांच्या आदेशानुसार सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व गोशाळा व जी भटकी जनावरे आहेत, गोवंशी भटकी जनावरे आहेत, त्यांचं लसीकरणासाठी शोध मोहीम घेऊन आज टिळक चौक परिसरातील 3 गायी पकडून त्यांना पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत लसीकरण करून घेतलेले आहे। तसेच सर्व नागरिकांनी आपले
गोवंशी जे आहेत त्यांच्या लसीकरणासाठी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क करून लसीकरण करून घ्यावे व मोकाटपणे सोडून देऊ नये. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. वाळवा येथे कृष्णा नदीत बुडालेल्या युवकांचा मृतदेह 30 तासाने मिळाला. वाळवा येथील कृष्णा नदीपात्रात मंगळवारी सकाळी बुडालेल्या अज्ञात इसमाचा मृतदेह तब्बल 30 तासांनी आज सायंकाळी आढळलाय. मृत व्यक्ती वाळवा तालुक्यातील उरणवाडी येथील चेतन उत्तम कदम हा असल्याचं रविवारी रात्री उशिरा स्पष्ट झालंय. मंगळवारी सकाळी 11च्या सुमारास चेतन याने हाळ भागातील कृष्णा नदी पात्रात आत्महत्या केली. मंगळवारी दिवसभर आष्टा पोलिसांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने नदीपात्रात शोध मोहीम राबवली होती. लाल रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेल्या या अज्ञात इसमाची ओळख आज रात्री उशिरा पडली आहे. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ओळखला. चेतन हा पदवीधर होता. त्याच्या वडिलाचे काही वर्षापूर्वी निधन झाले. चेतन एका मेडिकल दुकानात कामाला होता. तो अविवाहित होता. तो नेहमी विमनस्क अवस्थेत असायचा. उरणवाडी ते वाळवा हे 10 किलोमीटर अंतर आहे. एवढ्या लांब तो वाळव्यात कसा आला याबद्दल माहिती गोळा केली जाते. घटनास्थळापासून सुमारे 200 मीटर अंतरावर कोट भागात त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आलाय. यानंतर याबाबतची माहिती आष्टा पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी हवालदार दत्तात्रय भोकरे, गजेंद्र ठाकूर, संतोष शिंदे, चंद्रशेखर पकरे यांनी तातडीने भेट दिली. स्थानिक तरुणांच्या मदतीने अतिशय अडचणीत असलेल्या ठिकाणातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, वाळवा. नव्या काळातले युद्ध समाज माध्यमांवर लढले जाते असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी बीडमध्ये केलं आहे. बीडच्या परळी शहरात आयोजित करण्यात आलेल्या संत भगवान बाबा प्रतिष्ठान यांच्या सार्वजनिक दुर्गा महोत्सवाला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भेट दिली आहे. या भेटीदरम्यान झालेल्या भाषणात पंकजा मुंडेंनी सोशल मीडियावर सुरू असणाऱ्या सोशल वॉर बद्दल आपले मत व्यक्त केले. जुन्या काळातले युद्ध वेगळे होते, आत्ताच्या काळातले युद्ध वेगळे आहेत. आत्ताचे युद्ध सोशल मीडियावर लढले जाते, त्यासाठी तलवारी भाले याची काहीच गरज नाही. मी तुझ्यावर अफवा पसरवते, तू माझ्यावर अफवा पसरव असं म्हणत पंकजांनी सोशल वॉर बद्दल आपलं मत मांडलंय. नेमकं काय म्हणाल्यात पंकजा मुंडे पाहूयात. नाही की जीवनाला एन्जॉय करणं चूक आहे. म्हणजे तरुणांची आपली पद्धत आहे, महिलांची आपली पद्धत आहे, वृद्धांची आपली पद्धत आहे. पण त्याच्या सीमारेषा ओळखणं हे आवश्यक आहे. चूक आणि बरोबर ह्याचे भान असणं आवश्यक आहे. आणि म्हणून देवीचा उत्सव, गणपती उत्सव याच्यामध्ये लोकांच्या सामान्य अपेक्षा असतात. म्हणून मला वाटतं 2 मंच वेगळे आहेत. देवी तिकडे आहे आणि हा मंच इथे आहे. आणि त्याच्यामुळे आपण इथे लोकांना जे हवं ते वेगवेगळे कार्यक्रम करत असतो. आपण संचालन खूप छान केलं. आपण आंबेजोगाईचे मला शालिनीताई सांगत होत्या, इतके छान शब्द वापरले आपण. गुलशन काकांनी देवीच्या कानात काय सांगितलं की ताईंना सांग मला काहीतरी काम द्या. आता म्हणजे मला खूप आनंद झाला, कारण मी जर कोणाला काम देऊ शकते म्हणजे मला काम मिळेल. सध्या मी बेरोजगारच आहे, तर मला तुमची आवडली प्रार्थना. म्हणजे म्हणतात एक तीर में 2 शिकार. त्याच्यामुळे तुम्ही कानात देवीच्या सांगितलं की पंकजाताईंना सांग मला काम करा. आता सेनापती आहेत तुम्ही, भगवान सेनेचे सेनापती युद्ध करतात. पण जुन्या काळातले युद्ध वेगळे होते, नव्या काळातले युद्ध वेगळे. साहेबांच्या वेळेचे नेते वेगळे होते, परिस्थिती वेगळी होती, कार्यकर्ते वेगळे. आताचे युद्ध वेगळे आहेत, सोशल मीडियावर लढले जातात. सोशल मीडियावर तलवारी भाले ढाली काही गरज नाहीये. मी तुझ्यावर अफवा पसरवतो, तू माझ्यावर अफवा पसरव. मी तुझ्या मागे ट्रोल करतो, तू मला ट्रोल कर. हे सोशल मीडियाचे होते. आपण काका याच्यात बसत नाही. हे मंचावरचं कोणीच याच्यात बसत नाही. आम्ही सरळ माणसं आपलं आपलं काम करतो. मी राजकारणात असेल, परळीची नाही समजा राज्याच्या अनेक लोकांची नेतेही असेल, पण शेवटी तुम्ही जे शेवटचा शेर वापरला तो मी किनाऱ्यावर बसून साजिश करण्यापेक्षा मैदानात उतरून किंवा स्वर्गदूताच्या वादळात उतरून आपली नौका पार लावण्याकडे माझा कल जास्त आहे. आणि तेच कायम राहणार आहे. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद असेच मिळो. मलाही खूप वाटतं माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाचं मी समाधान करते. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी घेतलं सप्तशृंगी देवीचं दर्शन.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी घेतले सप्तशृंगी देवीचं दर्शन। सप्तशृंगी गडावर विधान परिषद उपसभापती नामदार डॉक्टर नीलम गोरे यांनी देवीचं दर्शन घेतलंय। यावेळी ज्योती ठाकरे, शिवसेना उपनेता ॲडव्होकेट श्यामला दीक्षित, संगीता कुदाणा, जयवंत दिंडे, सुनील पाटील उपस्थित होते। येत्या 5 तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विजयादशमीची सभा होत आहे। या सभेआधी बये दार उघड अशी ही मोहीम शिवसेना महिला आघाडी आणि युवा यांच्या वतीने होणार आहे। अशा प्रकारची कल्पना आम्ही सप्तशृंगी मातेला केलेली आहे। याच ठिकाणी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी नाशिकला एक बये दार उघड असं म्हणून आपल्या इथे शिबिर झालं। त्यानंतर इथे सत्तांतर झालं, महाराष्ट्रामध्ये सत्ता आली। गेल्या 3 वर्षापूर्वी माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की अनेक प्रश्न सोडवण्यासाठी उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाची अतिशय आवश्यकता आहे आणि म्हणून आदित्यजी ठाकरे यांनी आमच्या सगळ्यांची बैठक घेतली आणि बये दार उघड या संकल्पनेची त्यांनी त्याच्यावरती मार्गदर्शन केलेलं आहे। आणि आम्ही 3.5 शक्तिपीठं जी आहेत तिथे जाऊन सगळीकडे ज्योतीचं प्रज्वलन करण्याचा अर्थ हाच आहे की महिलांसाठी आणि नागरिकांसाठी शेतीचा विकास, प्रगती, न्याय याच्याच बरोबर आज एक वेगळी बातमी काही वृत्तपत्रांनी दिलेली आहे की छोट्या मुलींना जे पळवून नेलं जातं, अपहरण होतं, त्याच्यामध्ये महाराष्ट्राची संख्या वर आहे। लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेसने बातमी दिलेली आहे ती जी आहे ती। तर असे जे मुद्दे आहेत त्याच्यावरती लक्ष घालणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती या नात्याने मला हे काम करण्याची संधी जी मिळाली त्याबद्दल मी देवी मातेची कृतज्ञ आहे आणि शिवसेनेने ही संधी दिली आणि त्याच्यामुळे शिवसेनेला सर्वत्र यश मिळावं ही प्रार्थना मी आईच्या चरणी केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक। नांदेडमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्ता मोहम्मद आबेद अली मेहबूब अली यास दहशतवादी विरोधी पथकाने ATSने आज नांदेडच्या जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। टेरर फंडिंग प्रकरणात NIAनं ATSनं देशभर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे। 4 दिवसांपूर्वी ATSने परभणीच्या 4 आणि नांदेडच्या एका कार्यकर्त्याला अटक केली होती। 5ही आरोपी पोलीस कस्टडीत आहेत। मोहम्मद आबेद अली हा फरार होता। त्याला काल ATSने ताब्यात घेऊन आज न्यायालयात हजर केले। न्यायालयाने मोहम्मद आबेदची पोलीस कोठडीत रवानगी केली। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नांदेड। नमस्कार, SBN मराठीकडून शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मी आहे आपल्यासोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। अविवाहित महिलांना देखील सुरक्षित कायदेशीर गर्भपाताचा अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल। सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे। खून, हाणामारी, अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार खासदार संजय काका पाटील। जातमध्ये मुले पळवणारी महिला चोर समजून महिला ग्रामस्थांनी झाडाला बांधून केली अमानुष मारहाण। उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मानावं आणि जुळवून घ्यावं, कृषी मंत्री अब्दुल सत्तार। कोल्हापूर करवीर निवासनी श्री अंबाबाई ही मदुराई निवासनी मीनाक्षी या रूपामध्ये पूजा। रश्मी ठाकरेंच्या हस्ते टेंभी नाका देवीची आरती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात शिवसेनेचे जोरदार शक्ती प्रदर्शन। महाराष्ट्र सरकार मोठा निर्णय घेणार, PFI नंतर रझा अकादमीवरही बंदी येण्याची शक्यता। औरंगाबादमधील PFI कार्यालय पोलिसांकडून सील, राज्यातील पहिलीच कारवाई। नितीन गडकरींची मोठी घोषणा, कारमध्ये 6 एअरबॅगची अंमलबजावणी पुढील वर्षांपासून, वाहन उद्योगाला दिलासा। मिरज जुगाई कॉलनी नागरिक साथीच्या आजाराने हैराण, ड्रेनेज दुर्गंधी, पाणी डासा
प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज. संपूर्ण ऑक्टोबर महिना हृदय सेवेसाठी समर्पित. तुमचं वाढतं वय विविध हृदयरोगांना आमंत्रण देतंय का? तरुण वयात हृदयरोगाचा धोका जाणवत आहे, पण आता घाबरण्याची मुळीच गरज नाही. जागतिक हृदय दिनानिमित्त हृदय तपासणी, उपचार आणि निदानावर विशेष सवलत. ब्लड प्रेशर, हृदयासंबंधित सल्ला, इको स्क्रीनिंग, कोलेस्टेरॉल चाचणी, ECG, क्रिएटिनिन चाचणी, एंजिओग्राफीवर विशेष 50% सूट. वरील सर्व चाचण्या केवळ 499 मध्ये. कालावधी 29 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत. आजारांचा धोका टाळण्यास वेळीच सर्व चाचण्या करा आणि निरोगी राहा. उत्तम हृदयरोगाच्या प्रतीक्षेत सेवा सदन तुमच्या सेवेत. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. अधिक माहितीसाठी संपर्क 0233 22 127 28, 0233 22 127 29. चंदनवाडी, सांगली मिरज रोड, मिरज. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ, सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण. इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063, 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ,
नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध, चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध। मेसर्स HP भुर्के गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज। मोबाईल 98 900 47 696। खास लग्नावस्था व आहेरासाठी रवींद्र वस्त्र निकेतन। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा व 50% भरघोस डिस्काउंट। मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, तुंग, शिरोळ, सावळज, कोळे, पलूस, ढालगाव, आरग, आरवडे, आठपाडी, कवठेमंकाळ, कडेगाव, संख तसेच कर्नाटकातील तेलसंग, शिरूर, रायबाग इथेही सेवत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा महाविकास आघाडीला आगामी 2024च्या निवडणुकीत एकही उमेदवार मिळणार नाही, अमरावतीत हे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती दौऱ्यावर आहेत। आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 18 तास सलग काम करतात, तर 2.5 वर्षात महाविकास आघाडी सरकारमध्ये जे वंचित झाले ते सर्व लोक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। भाजपमध्ये बॉम्ब ब्लास्ट होतील असे प्रवेश होईल, तर महाविकास आघाडीला आगामी 2024च्या निवडणुकीत एकही उमेदवार मिळणार नाही। त्यांनी फक्त 2024ची वाट बघावी असं मोठं विधान बावनकुळे यांनी केलंय। दिसत आहे नाही, काही कॅडर स्वस्त नाही आहे। आम्ही कुणाला घेतो आहे? आम्ही घेतो आहे की महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धवजींच्याकडे असलेले कार्यकर्ते, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ग्राउंडचे कार्यकर्ते जे 2.5 वर्ष सरकार असताना सुद्धा वंचित आहे। आता बघा, मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्राचं वैधानिक मंडळ, हे वैधानिक मंडळ मागच्या सरकारने बंद केले आणि विदर्भाचा, मराठवाड्याचा, उत्तर महाराष्ट्राचा विकास थांबवला, उर्वरित महाराष्ट्राचा विकास थांबला। वैधानिक मंडळ नसेल तर कसा बॅकलॉग अमरावतीचा दूर करणार, कसं त्या ठिकाणी विदर्भाचा बॅकलॉग निघणार? बॅकलॉग कॅल्क्युलेट करणारी मंडळच बंद केले होते। आता हा चीड आहे जनतेमध्ये की महाविकास आघाडी सरकारने 12 आमदार द्या तरच आम्ही तुम्हाला विदर्भ वैधानिक मंडळ देऊ, मराठवाडा वैधानिक मंडळ देऊ। पण आता शिंदे फडणवीस सरकारने काल दिलं, विदर्भ वैधानिक मंडळ दिलं, मराठवाडा वैधानिक मंडळ दिलं, उर्वरित महाराष्ट्र दिलं। आता बॅकलॉग जो आहे तो येणार, तो बॅकलॉग सरकारकडे जाणार, सरकारकडनं बजेट होणार। असे कामं जेव्हा होतात तेव्हा छोटे जे कार्यकर्ते असतात त्यांना ते कंपॅरिझन करतात, फडणवीस सरकारचं कंपॅरिझन करतील, मग उद्धव ठाकरे जे 18 महिने मंत्रालयात येत नव्हते ते सरकार, आणि आता 2020ची मॅच खेळणारे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे दोघे 18 तास काम करणारं सरकार, अशा सरकारची कंपॅरिझन करून लहान कार्यकर्ते असतात, गावातले कार्यकर्ते, बूथवरचे कार्यकर्ते, तालुका लेवलचे कार्यकर्ते, जिल्हा लेवलचे कार्यकर्ते, म्हणून त्या ठिकाणी ते प्रवेश करतात। आता हे राजेश वानखेडेचा प्रवेश झाला, शिवसेना संपर्क प्रमुख होते, तिकडं बळीराम सिरस्करचा प्रवेश झाला, अजून मोठ्या असे प्रवेश होणार आहेत भाजपमध्ये की बॉम्ब ब्लास्ट सारखे एक एक प्रवेश म्हणजे असे झटके लागतील महाविकास आघाडीच्या पक्षाला जसे बॉम्ब ब्लास्ट होतात त्याप्रमाणे। त्यामुळे त्यांनी 2024 पर्यंत वाट बघावी, अशी परिस्थिती येईल की महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना उमेदवार सुद्धा मिळणार नाही। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती। आता केवळ नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र आणि महाराष्ट्रात सरकार येईल असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांना आजही शरद पवारांचा आधार घ्यावा लागतो। त्या शरद पवार यांच्या नावावर कितीदा निवडून येतील? आता फक्त मोदींच्या नावावरच लोक निवडून येणार, मग मोदींच्या नावावरच सरकार येतील। तर फक्त बारामती शहराचा विकास झाला आहे। बारामती मतदारसंघात 5 मतदारसंघ येतात, ते मतदारसंघ विकासापासून आजही वंचित आहेत। पवार कुटुंबांच्या पायाखालचे वाळू घसरले आहे। आता तर 21वे शतक आहे, त्यामुळे आगामी काळात बारामतीला झटका बसेल असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना केला। सुप्रिया सुळेजींना पुन्हा एकदा पवार साहेबांचा आधार घ्यावा लागतो आहे।
आता ते राजकारण नाही आहे की आपण कोणाच्या नावाने निवडून येऊ आणि निवडून कोणाच्या नावाने येत आहेत. आता पवार साहेबांच्या नावाने कितीदा निवडून येणार तुम्ही? निवडून येऊ शकता तर मोदीजींच्या नावाने येऊ शकतात. कारण मोदीजींनी ज्या पद्धतीने 8 वर्षात या देशाला विश्वगुरू करण्याकरता ज्या पद्धतीने काम केलं, एखादी वेळी समजू शकतो की मोदीजींच्यामुळं आपण निवडून येऊ शकतो. पण पवार साहेबांचा आधार किती दिवस तुम्ही घेणार, किती दिवस त्यांची सिंपॅथी करणार? आणि मला वाटतं आता ते दिवस नाही आहे. 21वे शतक आहे, मोदीजींचं शतक आहे आणि त्यामुळं केवळ आणि केवळ मोदीजींच्याच नेतृत्वामध्ये देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सरकार येतील आणि मोदींचंच नेतृत्व आहे की जे त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये या देशाला आणि या महाराष्ट्राला मोठं करेल. राहिलं सुप्रिया सुळे यांचं विधान, सुप्रिया सुळेंची आता मी असं म्हटलं की घडीच बंद पाडायची आहे तर बारामतीतनं पाडू आणि मग निर्मलाताईचा दौरा झाला सीतारामांचा. त्यामुळं आता त्या प्रत्येक गावात फिरत आहे. तिथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं मला की बारामती शहराचा फक्त विकास झाला आहे पण 5 विधानसभा कुठेही बारामतीच्या विधानसभेच्या विकासात येत नाही. बारामती लोकसभेमध्ये 5 विधानसभा विकासापासून वंचित असं कार्यकर्ते तिथे जनता सांगतं, जनतेने सांगितलं आहे आणि त्यामुळं थोडी पायाखालची वाळू घसरलेली आहे. आता घरोघरी फिरावं लागतं आहे. कोरोनाच्या संक्रमणामध्ये आणि आतापर्यंतच्या परिस्थितीमध्ये कधी तिथले खासदार म्हणून घरोघरी फिरले नाही असं जनतेचं म्हणणं आहे आणि त्यामुळं मला वाटतं की आता पवार साहेबांचा आधार घेऊन पुन्हा एकदा सिंपॅथी तयार करून ते सहानुभूती तयार करून पुन्हा राजकारण करण्याचा प्रयत्न दिसतो. पण त्यांनी समजून घेतलं पाहिजे 21वे शतक हे मोदीजींचं आहे. मोदीजींच्या कर्तृत्व आणि कर्तव्यावरच हा देश चालणार आहे हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मानावं व जुळवून घ्यावं असं वक्तव्य कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलंय. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मानावं आणि जुळवून घ्यावं असं वक्तव्य कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलंय. जालन्यात हिंदू गर्भगर्जना मेळाव्याचं आयोजन केलं होतं त्यावेळी ते बोलत होते. जुळवून घेतलं नाही तर उद्धव ठाकरेंची शिवसेना दुर्बिणीने बघावी लागेल असं सत्तार यांनी म्हटलंय. अशोक चव्हाणांसोबत आम्हीच एकनाथ शिंदे साहेबांकडे सत्ता स्थापनेची विनंती करण्यासाठी गेलो होतो अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. एकनाथ शिंदे हे युपीच्या काळात आमच्याकडे सत्ता स्थापनेसाठी आले होते असा गौप्यस्फोट अशोक चव्हाणांनी केला होता. त्यावर सत्तार यांनी म्हटलंय की मी स्वतः त्यावेळी काँग्रेसमध्ये होतो. आम्हीच एकनाथ शिंदे यांच्याकडे सत्ता स्थापनेची विनंती घेऊन गेलो होतो असं सत्तार यांनी म्हटलंय. त्याचबरोबर चंद्रकांत खैरे यांना गणिताचं टोटलच कळत नाही असं म्हणत सत्तार यांनी खैरेंवर टीका केली आहे. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याबद्दल बोलण्यास सत्तार यांनी मात्र नकार दिला. प्रश्नच नाही, जे तिकडे आहेत त्यांनी इकडे यावं आणि एकनाथ शिंदे साहेबाला पुढच्या भविष्याचे राष्ट्रीय नेते म्हणून त्यांची निवड आम्ही सर्वांनी केलेली आहे. आता ते राष्ट्रीय नेते आहेत, त्या नेत्याच्या छत्राछायाखाली एक भगव्याखाली सर्व हिंदुत्वात ज्यांना पटत असेल त्यांनी एकनाथ शिंदे साहेबाच्या या पूर्ण मी जे बोलू लागलो जबाबदारीने बोलू लागलो की एकनाथ शिंदे साहेब, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, आनंदजी दिघे साहेब यांच्या मार्गदर्शनावर त्यावेळेस मिळालेला त्यांना अनमोल मार्गदर्शन आणि आज त्यांच्या पाठीशी असलेला त्यांचा आशीर्वाद, या आशीर्वादाच्या पाठीशी जे बाहेर असतील त्या सर्वांनी एकनाथरावजी शिंदे साहेबाला नेता म्हणून मानावं आणि पुढची शिवसेना ही खरी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबाच्या नेतृत्वाखाली धनुष्यबाण सहित राहील याची गवाही मी तुम्हाला देतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवन कार्यावर बीडच्या परळी चित्र प्रदर्शनी करण्यात आली. पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवन कार्यावर परळीमध्ये
चित्रप्रदर्शन भरवण्यात आले। भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत या चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत मोदींच्या जीवन कार्यावर आधारित हे चित्रप्रदर्शन भरवलं आहे। पंतप्रधान मोदी यांचा एकूणच जीवन प्रवास, त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी घेतलेले निर्णय आणि त्यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या प्रगतीचा लेखाजोखा यात मांडण्यात आलाय। यानंतर पंकजा मुंडे यांनी शालेय विद्यार्थ्यांना आपला वेळ दिलाय। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड। रश्मी ठाकरे शिंदेंच्या बालेकिल्ल्यात देवीची आरती आणि जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे पहिल्यांदाच ठाण्यात आल्या आहेत। ठाण्यात आल्यानंतर त्यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। त्यानंतर त्यांनी टेंभी नाका येथील देवीची आरती केली। यावेळी शिवसैनिकांची तुफान गर्दी झाली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ठाण्यातील शिवसेनेचं अस्तित्व संपुष्टात आल्याचं बोललं जात होतं। ठाण्यातील जवळपास सर्वच नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेना ठाण्यातून हद्दपार झाल्याची ही चर्चा होती। पण आज रश्मी ठाकरे ठाण्यात येताच हजारो शिवसैनिक एकवटल्याने ठाण्यात शिवसेना अजूनही भक्कम असल्याचं स्पष्ट झालंय। शिवसेनेच्या आजच्या शक्ती प्रदर्शनामुळे शिंदे गटाला तगडं आवाहन उभं राहणार असल्याचं सांगितलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, ठाणे। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज संपूर्ण ऑक्टोबर महिना हृदय सेवेसाठी समर्पित। तुमचं वाढतं वय विविध हृदयरोगांना आमंत्रण देतंय का? तरुण वयात हृदयरोगाचा धोका जाणवत आहे, पण आता घाबरण्याची मुळीच गरज नाही। जागतिक हृदय दिनानिमित्त हृदय तपासणी, उपचार आणि निदानावर विशेष सवलत। ब्लड प्रेशर, हृदयासंबंधित सल्ला, इको स्क्रीनिंग, कोलेस्टेरॉल चाचणी, ECG, क्रिएटिनिन चाचणी, एंजिओग्राफीवर विशेष 50% सूट। वरील सर्व चाचण्या केवळ 499 मध्ये। कालावधी 29 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत। आजारांचा धोका टाळण्यास वेळीच सर्व चाचण्या करा आणि निरोगी राहा। उत्तम हृदयरोगाच्या प्रतीक्षेत सेवा सदन तुमच्या सेवेत। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। अधिक माहितीसाठी संपर्क 0233 22 127 28 0233 22 127 29, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, मिरज। लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा। प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार। इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर। फोन नंबर 0234 222 5775। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास। तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये। महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस। डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड। नाव नोंदणी आवश्यक। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973। आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज।
HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया। बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी। नहीं नहीं माइक चल जाओगी। नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा, क्या लेके आई बता दो ये सजना। 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना। रानी हार दिलाओगे। हाँ जी हाँ जी हाँ। शाही हार दिलाओगे। हाँ जी हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा। चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला। कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट। नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर। बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध। चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध। मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज। मोबाईल 98 900 47 696। खास लग्नावस्था व आहेरासाठी रवींद्र वस्त्र निकेतन। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा व 50% भरघोस डिस्काउंट। मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, तुंग, शिरोळ, सावळज, कोळे, पलूस, ढालगाव, आरग, आरवडे, आठपाडी, कवठेमंकाळ, कडेगाव, संख तसेच कर्नाटकातील तेलसंग, शिरूर, रायबाग इथेही सेवत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा कोल्हापूर करवीर निवासिनी श्री अंबाबाई हिची मदुराई निवासिनी मीनाक्षी या रूपामध्ये पूजा संपन्न। आजच्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मदुराई निवासिनी मीनाक्षी या रूपामध्ये सजलेली आहे। भारतामध्ये पार्वतीच्या 3 सौंदर्यवती अवतारांचं वर्णन केलं जातं। काशीची विशालाक्षी, कांचीची कामाक्षी आणि मदुराईची मीनाक्षी। मीनाक्षी म्हणजे मासोळीप्रमाणे डोळे असणारी, पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ करणाऱ्या पांडेराजा मलय ध्वज यांच्या यज्ञातून एक 3 वर्षाची आयोनिजा कन्या प्रगट झाली। या कन्येचं वैशिष्ट्य म्हणजे तिला जन्मतः 3 स्तन होते। भगवान शंकरांनी आकाशवाणीने कथन केलं की या कन्येचा पुत्रवत सांभाळ करा। ज्यावेळेस ही कन्या उपवर होईल तेव्हा पतिदर्शनाने तिचा 3रा स्तन नष्ट होईल। मलयध्वज राजाने शिवाची आज्ञा अक्षरशः पाळली। राजाच्या निधनानंतर राज्याधिकारी म्हणून मीनाक्षीला सिंहासनावर बसवण्यात आलं। पित्याच्या साम्राज्याचा विस्तार आणि स्वतःचे वर संशोधन अशा दुहेरी कारणासाठी मीनाक्षी दिग्विजयाला निघाली। पार्वतीचा अंश असणाऱ्या मीनाक्षीच्या हातून एक एक राजा पराभूत होत गेला। मीनाक्षीची विजय यात्रा कैलास पर्वतापर्यंत पोहोचली। नंदी, शृंगी, भृंगी यांचा पराभव केल्यानंतर साक्षात आशुतोष भगवान शंकर युद्धाला आले। त्रिनेत्र शिवाची दृष्टी पडताच मीनाक्षीचा 3रा स्तन अदृश्य झाला आणि मीनाक्षीला आपल्या पतीची ओळख पटली। तेव्हा आपल्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव भगवान शंकरापुढे ठेवून मीनाक्षी मदुराईला आली। मीनाक्षीचा पत्नी रूपात स्वीकार करण्यासाठी भगवान शंकर सुंदरेश्वर रूपाने मदुराईला आले। भगवान विष्णूच्या साक्षीने मीनाक्षी आणि सुंदरेश्वराचा विवाह झाला। आजही मदुराई नगरीमध्ये वैशाख महिन्यात मीनाक्षीचा कल्याणोत्सव संपन्न होतो। मंदिर शास्त्राच्या दृष्टीने अतिशय देखण्या आणि विस्तीर्ण अशा मंदिरामध्ये मीनाक्षीची उजव्या हातामध्ये पुष्पगुच्छ, त्यावरती पोपट, डावा हात गजहस्त मुद्रेमध्ये अशा प्रकारची सुंदर मूर्ती विराजमान आहे। अशा या मधुरेश्वरीच्या नयन मनोहर रूपामध्ये सजलेली करवीर निवासिनीची आजची अलंकार पूजा साकारली आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर। शेतकऱ्यांच्या मध्ये गैरसमज पसरवून एजंटगिरी सुरू, पण शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये अशी माहिती खासदार संजय काका पाटील यांनी दिली।
सांगली जिल्ह्यातल्या जाणाऱ्या ग्रीनफील्ड पुणे बंगळूर महामार्गाचे जमीन अधिग्रहण काम सुरू झाले. मात्र शेतकऱ्यांच्या मध्ये गैरसमज पसरवून एजंटगिरी सुरू असल्याचा प्रकार देखील समोर येत आहेत. मात्र कोणत्याही शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, योग्य तो मोबदला त्यांना मिळेल असा विश्वास खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केलाय. ग्रीनफील्ड पुणे राष्ट्रीय महामार्ग सांगली जिल्ह्यातून जात आहे. जिल्ह्यातल्या 4 तालुक्यातून 37 गावांमधून हा रस्ता जाणार असून यामध्ये जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे आणि या महामार्गाच्या जमिनी अधिग्रहण करण्याचं काम सुरू झालेलं आहे. 40,000 कोटी रुपये या रस्त्यासाठी खर्च होणार आहे. हा रस्ता करताना सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्याचं देखील काम सुरू झालंय. मात्र एजंट शेतकऱ्यांची फसवणूक आणि गैरसमज पसरवण्याचं काम करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत, अशी माहिती खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली आहे. शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिला जाईल आणि शेतकऱ्यांच्या मध्ये असणारे गैरसमज प्रश्न याबाबतीत लवकरच महामार्गाचे अधिकारी पदाधिकारी यांच्यासोबत गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलंय. पुणे बेंगलोर हा ग्रीन कॉरिडॉर रस्ता जवळजवळ 40,000 कोटी रुपयांचा हा रस्ता आहे. हा खानापूर तालुका, तासगाव तालुका, कवठेमंकाळ तालुका आणि मिरजमधली 4 गावं, या गावामधून हा तालुक्यामधून रस्ता जातो. काही बाबी 5-7 दिवसापूर्वीपासून माझ्या कानावर यायला लागल्या आणि यामध्ये शेतकरी यांची कुठं फसवणूक होऊ नये, आधीच शेतकरी पिचलेला आहे. काही एजंट लोक ट्विस्ट करण्याचा प्रयत्न करतायत, काही गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतायत. तर या जे शेतीचा रेडी रेकनर रेट आहे त्याला 4 पट पैसे दिले जाणार आहेत आणि ज्या ठिकाणी नॅशनल हायवे किंवा राज्य महामार्ग जातोय त्या गावापुरता नाही तर त्या गटापुरता फक्त रेडी रेकनरचा रेट दुप्पट होणार आहे. बाकी 98-99% हे पैसे शेतकऱ्यांना सगळे शेतीचे पैसे हे त्या पद्धतीनं 4 पटीनं मिळणार आहेत रेडी रेकनरच्या. त्यामुळे कुणीही हवालदिल होऊ नये. आपल्या जमिनी विकताना कुठंतरी लोकांना त्या स्वस्त देऊन संधी साधून लोकांना त्याच्यामध्ये पैसे मिळवण्याचं साधन होऊ नये, कारण आपल्या आयुष्याची भाकरी जाती, या दृष्टिकोनातून ही बैठक आयोजित करतोय. दुसरी बाजू अशी आहे की त्याच्यामध्ये नॅशनल हायवेला टच असणाऱ्या जमिनींना की ज्याचा रेडी रेकनर जास्त आहे तिथंच फक्त त्या गटाचा आपल्याला दुपटीनं मिळणार आहे. त्यामुळे कुठेही भयभीत होणार नाही. आणि याच्यामध्ये खानापूर तालुक्याची बैठक विठ्याला आहे, तासगाव तालुक्याची बैठक तासगावला आहे, कवठेमंकाळ तालुक्याची बैठक कवठेमंकाळला आहे आणि मिरजमधली 4 गाव आम्ही कवठ्याला बोलवणार आहे. तेव्हा या संबंधामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या ज्या शंका आहेत त्या आम्ही प्रांत असतील, तहसीलदार असतील, नॅशनल हायवेचे याचे प्रोजेक्ट मॅनेजर असतील, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, चांगले 2-2 तास बसून शेतकऱ्यांचं समाधान होईपर्यंत आम्ही ह्या सगळ्या बैठकांचं आयोजन केलेलं आहे, मेळाव्याचं आयोजन केलं आहे. याच्यामध्ये कुठंही शेतकऱ्यांनी भयभीत होऊ नये, आपल्या जमिनी स्वस्त देऊ नयेत ही काळजी घ्या, हे आवाहन पण ह्या निमित्तानं मी करतोय. दुसरा विषय ड्रायपोर्टचा आहे. त्याही मार्गा ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली. बलात्कार प्रकरणी खासगी क्लासेसच्या शिक्षकावर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. इचलकरंजी येथील एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसात बसप्पा विठ्ठल करलठ्ठे वय वर्ष 35 राहणार गल्ली नंबर 6 राजीव गांधी नगर दुर्गामाता मंदिरासमोर जयसिंगपूर या खासगी क्लासेसच्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केलाय. पीडित विद्यार्थिनीने जयसिंगपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून बसप्पा करलठ्ठे हा खासगी शिक्षक आहे. पीडित विद्यार्थिनी ही 20 वर्षीय असून ती इचलकरंजी येथील आहे. ऑक्टोबर 2021 ते 28 सप्टेंबर 2022 या कालावधीमध्ये जयसिंगपूर येथील काडगे मळ्यातील कळंत्रे यांच्या घरी बसप्पा करलठ्ठे राहत असलेल्या खोलीत तसेच मगदूम बिल्डिंगच्या तळमजल्यावरील गाळ्यामध्ये करलठ्ठे याने पीडितेशी बळजबरीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले असल्याची फिर्याद पीडित तरुणीने जयसिंगपूर पोलिसात दिली आहे. पोलिसांनी फिर्यादीत दिलेल्या फिर्यादीवरून बसप्पा करलठ्ठे याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी संशयित शिक्षक करलठ्ठे यास ताब्यात घेतलाय. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार पोलीस टकले करत आहेत. SBN मराठी प्रतिनिधी रतन शिकलगार.
अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा यांनी धरला फुगडीचा फेर। आज नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने परतवाडापासून चिखलदरापर्यंत वैराट देवीच्या मंदिरासाठी भाविकांनी पायी यात्रा काढलेली होती। या यात्रेत शेकडो भाविक सहभागी झाले होते। यात्रामध्ये जिल्ह्याचे खासदार म्हणून त्यांनी सुद्धा सहभागी झाल्या होत्या। यात्रेत रविवारी खासदार नवनीत राणा भाविकांसोबत तल्लीन झाल्या होत्या। यात्रा चिखलदरा येथे पोहोचताच नवनीत राणा यांनी टाळ मृदंग वाजवत फुगडीचा महिला भाविकांसोबत फेर धरला। या यात्रेत महिला भाविकांनी सुद्धा नवनीत राणा यांच्यासोबत फुगडी खेळण्याचा आस्वाद घेतला। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अमरावती। ऑक्टोबर 4 आणि 5 तारखेला राष्ट्रवादीचे राज्यस्तरीय शिबिर शिर्डी येथे होणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली। आगामी काळात राज्यभरात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्षातील अंतर्गत विषय आणि इतर चालू घडामोडींबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सिल्वर ओक येथे आज बैठक पार पडल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली। यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित होते। महाराष्ट्रातील विविध भागातील प्रश्न, कार्यकर्त्यांची निवेदने यावरही चर्चा झाली। शिवाय दिनांक 4 व 5 नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 दिवसीय राज्यस्तरीय शिबिर घेण्यात येणार आहे। या शिबिरावरही चर्चा करण्यात आली आहे। या शिबिराला राज्यातील सर्वच प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहतील असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय। आपण सोबत स्थानिक स्वराज्य संस्थेवर काय नेमकं निर्णय झाला, काय अनुषंगाने या बैठक झाली? नाही, पवार साहेबांना आम्ही महाराष्ट्रातल्या सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घालणाऱ्या निवडणुका, पक्षांतर्गत शिबिर घेण्याच्या संबंधात अशी काही चर्चा आमच्या पक्षांतर्गत होत्या। त्या चर्चासाठी आज बैठक होती। बैठकीमध्ये राज्यातलं सरकार आहे, आपण वारंवार गोप्यस्फोट करता आणि वारंवार भाषा करता की सरकार लवकर पडणार, काहीतरी हे होईल। मोठा प्लॅन काय असणार आहे यावेळेस? कारण काय काल पण बैठक झाली होती। नाही, आज काही गौप्यस्फोट वगैरे काही नाही आहे। ओव्हरऑल महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातल्या कार्यकर्त्यांचे प्रश्न आलेले, त्यांची निवेदनं आणि एकंदर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक राज्यस्तराचं 2 दिवसाचं अधिवेशन, 2 दिवसाचं शिबिर आम्ही शिर्डीला घेणार आहे। 4-5 नोव्हेंबर या दरम्यान हे शिबिर होणार आहे आणि ते शिबिर शिर्डीला महाराष्ट्रातल्या प्रमुख कार्यकर्त्यांचं घेण्यात येईल। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई। नमस्कार, SBN मराठीकडून शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मी आहे आपल्यासोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। अविवाहित महिलांना देखील सुरक्षित कायदेशीर गर्भपाताचा अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल। सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे। खून, हाणामारी, अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार खासदार संजय काका पाटील। जातमध्ये मुले पळवणारी महिला चोर समजून महिला ग्रामस्थांनी झाडाला बांधून केली अमानुष मारहाण। उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मानावं आणि जुळवून घ्यावं, कृषी मंत्री अब्दुल सत्तार। कोल्हापूर करवीर निवासनी श्री अंबाबाई ही मदुराई निवासनी मीनाक्षी या रूपामध्ये पूजा। रश्मी ठाकरेंच्या हस्ते टेंभी नाका देवीची आरती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात शिवसेनेचे जोरदार शक्ती प्रदर्शन। महाराष्ट्र सरकार मोठा निर्णय घेणार, PFI नंतर रझा अकादमीवरही बंदी येण्याची शक्यता। औरंगाबादमधील PFI कार्यालय पोलीस
सील, राज्यातील पहिलीच कारवाई. नितीन गडकरींची मोठी घोषणा, कारमध्ये 6 एअरबॅगची अंमलबजावणी, पुढील वर्षांपासून वाहन उद्योगाला दिलासा. मिरज जुगाई कॉलनी नागरिक साथीच्या आजाराने हैराण, ड्रेनेज दुर्गंधी, पाणी डासांचा प्रादुर्भावामुळे महिला आक्रमक. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज. संपूर्ण ऑक्टोबर महिना हृदय सेवेसाठी समर्पित. तुमचं वाढतं वय विविध हृदयरोगांना आमंत्रण देतंय का? तरुण वयात हृदयरोगाचा धोका जाणवत आहे, पण आता घाबरण्याची मुळीच गरज नाही. जागतिक हृदय दिनानिमित्त हृदय तपासणी, उपचार आणि निदानावर विशेष सवलत. ब्लड प्रेशर, हृदयासंबंधित सल्ला, इको स्क्रीनिंग, कोलेस्टेरॉल चाचणी, ECG, क्रिएटिनिन चाचणी, एंजिओग्राफीवर विशेष 50% सूट. वरील सर्व चाचण्या केवळ 499 मध्ये. कालावधी 29 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत. आजारांचा धोका टाळण्यास वेळीच सर्व चाचण्या करा आणि निरोगी राहा. उत्तम हृदयरोगाच्या प्रतीक्षेत सेवा सदन तुमच्या सेवेत. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. अधिक माहितीसाठी संपर्क 0233 22 127 28, 0233 22 127 29. चंदनवाडी, सांगली मिरज रोड, मिरज. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण. इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. सिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाऊंगी. नहीं नहीं माइक चल जाऊंगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला
HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. खास लग्नावस्था व आहेरासाठी रवींद्र वस्त्रनिकेतन. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा व 50% भरघोस डिस्काउंट. मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, तुंग, शिरोळ, सावळज, कोळे, पलूस, ढालगाव, आरग, आरवडे, आठपाडी, कवठेमंकाळ, कडेगाव, संख तसेच कर्नाटकातील तेलसंग, शिरूर, रायबाग इथेही सेवत. रवींद्र वस्त्रनिकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा मुंबई येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत केले प्रसाद ओक लिखित माझा आनंद या पुस्तकाचे प्रकाशन. अभिनेता प्रसाद ओक यांनी लिहिलेला माझा आनंद या पुस्तकाचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील समिती कक्षात प्रकाशन करण्यात आले. मार्गदर्शन करणे एवढा मोठा नाही, पण थोडं का असेना मार्गदर्शन मिळेल या हेतूतून पुस्तक प्रकाशन केले. उद्या पुण्यात छोटेखानी समारंभात याचे प्रकाशन होईल. दसरा मेळाव्यामध्ये आनंद दिघे यांची प्रतिकृती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात येईल. महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं. ते काय निर्माते आहेत, निर्मात्यांना विचार. मी पण उत्सुक आहे जाणून घ्यायला. अरे माझ्या मनातला प्रश्न विचारला तू. भाग 2ची तयारी सुरू झालेली आहे. त्याचा रिसर्च वर्क आहे, कारण पहिल्या भागाचं सुद्धा रिसर्च वर्क जवळ 6-7 महिने चालू होतं आणि त्याच्यानंतर ती कलाकृती तुमच्या समोर आली आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांनी ती उचलून धरली. तसाच भाग 2 सुद्धा सगळ्या रसिक प्रेक्षकांना आवडावा या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहेत. R&D चालू आहे, रिसर्च वर्क चालू आहे आणि लवकरच त्याचं शूटिंगसुद्धा सुरू होईल. प्रवीण तरडे काही दुसऱ्या कामामध्ये बिझी असल्यामुळे अजून आम्हाला तसं एक्झॅक्ट ते आम्ही कधी सुरू करू सांगता येत नाही आहे. पण पार्ट 2 लवकरच सुरू होणार आहे आणि पार्ट 2मध्ये तुम्हाला दिघे साहेबांच्या आयुष्यातला पुढचा प्रवास 100% दिसणार आहे. जसं प्रसादने हे पुस्तक लिहिलं आहे माझा आनंद, या पुस्तकातनं हे पुस्तक जसं आता बोलला प्रसाद की राजकीय कुठलाही वास नाही, 100% खरं आहे. या पुस्तकातनं नवनवीन कलावंतांना किंवा एस्टॅब्लिश असलेल्या कलाकारांना एखाद्या व्यक्तीला बघितलेलं नसतानाही त्याची व्यक्तिरेखा आपण कशा पद्धतीने उभे करू शकतो किंवा उभी करावी याचं खूप छान असं संदर्भ त्यातून त्याला मिळेल. म्हणजे हे पुस्तक खरंच खूप उत्तम आणि प्रत्येक त्या नटाला, प्रत्येक दिग्दर्शकाने हे पुस्तक वाचावं असं पुस्तक लिहिलेलं आहे. मेहता पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे आणि पार्ट 2चं सुद्धा पुस्तक प्रसाद लिहिल अशी अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नवी मुंबई. नवी मुंबईमध्ये तरुणीची छेडछाड करून डिलिव्हरी बॉय फरार. घरपोच खाद्यपदार्थ पोहोचवणाऱ्या एका कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने खाद्यपदार्थ घरपोच केल्यावर रक्कम स्वीकारली. यावेळी घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत डिलिव्हरी बॉयने तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीची छेड काढली आणि डिलिव्हरी बॉयने पळ काढलाय. पनवेलमधील कोण गावानजीक असलेल्या इंडिया बुल्स या इमारतीमध्ये सदर ही घटना घडली आहे. विनयभंग झालेली तरुणी ही शिक्षा घेत असून तरुणीने तात्काळ घडलेल्या प्रसंगाची माहिती पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात डिलिव्हरी बॉय विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मोहम्मद रिजवान शेख असं या डिलिव्हरी बॉयचं नाव असून पोलीस या डिलिव्हरी बॉयचा कसून शोध घेत आहेत.
पनवेल तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये इंडिया बुल सोसायटी जी आहे त्या ठिकाणी आपण रेग्युलर जे काही कस्टमर स्विगी असेल किंवा झोमॅटोवरती जी काय ऑर्डर करतात पुढची, त्या पद्धतीने तिथल्या महिलेने ऑर्डर केली होती आणि स्विगीला ऑर्डर केली होती. आणि स्विगी डिलिव्हरी बॉय जो मोहम्मद रिजवान नावाचा जो आहे तो त्या ठिकाणी डिलिव्हरी करण्यासाठी आल्यानंतर डिलिव्हरी करत असतानाच त्या महिलेसोबत तिने छेडछाड केलेली आहे आणि त्या ठिकाणाहून तो पळून गेलेला आहे. तर त्या संदर्भात IPC 354 नुसार पनवेल तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता CCTV फुटेज हस्तगत करून बाकीचा तपास करून सदर आरोपी विरुद्ध कडक कारवाई करत आहोत आम्ही आणि तपास चालू आहे त्याच्यामध्ये. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नवी मुंबई. बीडमध्ये नदीला पूल नाही म्हणून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. विद्यार्थ्यांनी भरवली तहसील कार्यालयाबाहेर शाळा. बीडच्या आष्टी तालुक्यातील पिंपळगाव दणी येथील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय. पावसाळ्यात मेहकरी नदीला पूर आलाय. अशातच नदीवर पूल नसल्याने जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शाळेत जावं लागतंय. अनेक वेळा प्रशासन दरबारी पुलासाठी मागणी करून देखील काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयाबाहेर शाळा भरवून उपोषणाला सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील यामध्ये सहभाग घेतलाय. जीव धोक्यात घालून शाळेत जावं लागतं म्हणून पालक देखील भयभीत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. या ठिकाणी विद्यार्थिनींना आपला भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले. आपली व्यथा मांडताना तिचा टाहो फुटला. देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली तरी आम्हाला शाळेत जायला रस्ता का नाही, असा सवाल या विद्यार्थ्यांनी उपस्थित केलाय. पोकळे आमच्या नदीतून पूल वाहून गेलेला आहे. त्यामुळे 15 दिवस झाले शाळेत गेलेले नाहीत. त्यामुळे 100-200 मुलं आहेत. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना पूल झालाच पाहिजे शाळेत जाण्यासाठी. मुख्यमंत्र्याला हीच विनंती आहे की आमचा पूल झालाच पाहिजे. आमचा पूल वाहून गेल्यामुळे आम्हाला शाळेत जाता येत नाही. इकडून पाटाने कॅनलने जायचं म्हणल्यावर गुडघे इतकं चिखले. बरेच मुलं पडून माघारी येतात. पडले तर त्यांना शाळेत जाता येत नाही. 15 दिवस झाले सगळे घरी राहतात. आमची व्यवस्था कशी, आमची व्यवस्था पूल करा तुम्ही, ती व्यवस्था झालीच पाहिजे. पिंपळगाव दाणी तालुका आष्टी जिल्हा बीड. आमच्या गावाची इतकी गैरसोय झालेली आहे. शासन आमच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. 50 वर्षापासून आमच्या गावाची तीच परिस्थिती आहे. दरवर्षी पूल वाहून जातो. त्याच्या आम्ही 10-5 ट्रॅक्टर वर्गणी करून गोळा करून टाकतो. परत पाऊस आला की तो पूल वाहून जातो. आणि होता तो मंजूर एक पूल झालाय नवीन, तर त्याचं बी काम आता म्हणजे 1 वर्ष झालंय बजेट येऊन पडलेलं, तरी पण त्याचा निर्णय काय कोणी घेत नाही. आणि होता आमचा साधा पूल तो पण यांनी उखळून ठेवलाय. आणि साधा मार्ग सुद्धा नाही केला त्यांनी इथून जायला यायला. नदी पूर्ण असं वाठी, आम्हाला कसला साधा मार्ग सुद्धा ठेवला नाही. पाटानी मार्ग आहे त्याच्यात पण डोक्या इतकं पाणी असतं. तिथे एक पाटासाठी एक पूल आहे. भरपूर पाणी येतं तिथं. मुलांची इतकी गैरसोय होती. आम्ही व्हिडिओ पण पाठवले आहेत. आणि आमची एवढीच विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आमचं यांनी त्वरित निर्णय घ्यावा. आणि 75 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून, पण आम्हाला साधं रस्त्याचं सुद्धा स्वातंत्र्य नाही. आमचे एवढुले मुलं आज गुडघे इतक्याला चिखलातून तिकडे जाते तर पाण्यातून. आणि शाळेसाठी पाऊस जर जास्त आला, पाणी जर त्या पाटापासून पण जास्त असलं तर त्यांना पलीकडे जाता येता सुद्धा येत नाही. मोठ्या माणसांना सुद्धा जाता येत नाही. मुलांचं तर खूपच अवघड आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड. अंबादास दानवे हे कोणत्या संस्कृतीचे आहेत हे त्यांच्या वक्तव्यावरून समजत आहे, असा आरोप मंत्री शंभूराज देसाई यांनी केलाय. ठाण्याचा पालकमंत्री म्हणून नियुक्ती केल्यानंतर पहिल्यांदाच मी ठाण्यात येत आहे. त्यामुळे धर्मवीर आनंद दिघे यांच्या आधी दर्शन घेतो, आशीर्वाद घेतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या ज्या सूचना देतील त्या पद्धतीने जिल्ह्यातले सर्व लोक प्रतिनिधींना बरोबर घेऊन काम करू. देवीचे दर्शन घ्यायला इथे कोणालाही मनाई नाही. टेंभी नाक्याची देवी सगळ्यांची आहे. त्यांनी सुद्धा दर्शनाला यावं, पण टेंभी नाक्याचा आशीर्वाद हा स्वर्गीय दिघे साहेबांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांसोबत राहिलेला आहे आणि आम्हाला सुद्धा विश्वास आहे या देवीचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे. देवाकडे आपण जातो ते मागणं मागायला जातो. सर्वांचं भलं कर अशी प्रार्थना आपण करतो. अंबादास दानवे यांची संस्कृती यावरून स्पष्ट होते. कोणाचे तरी वाईट कर असं देवासमोर आपण कधीच मागत नाही. ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं आहे.
आम्ही कोणाची बरोबरी करणार नाही, कोणाची तुलना करणार नाही. आम्ही जे व्रत घेऊन माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे चाललेलो आहे. आम्ही सर्व मंत्री, सर्व आमदार, सर्व खासदार, सर्व नेते, उपनेते, जिल्हा प्रमुख, अगदी शाखा प्रमुखांपर्यंत आमचे सगळे सहकारी आम्ही दसरा मेळाव्याच्या नियोजनामध्ये आहोत. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला बघायला मिळतोय. आमची जाण्याची सोय करा, आम्हाला यायचंय असं खेडोपाड्यातले लोक सांगतायत. त्यामुळे आपल्याला जे काय पाहायचंय ते दसरा मेळाव्या दिवशी एकाच दिवशी 2 मेळावे मुंबईमध्ये आहेत. माध्यमांचे प्रतिनिधी पाहतील कुणाला किती प्रतिसाद आहे ते. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, आव्हानात्मक आहे कारण ठाण्यातील खड्डे हे प्रामुख्याने विरोधकांच्या डोळ्यासमोर येतात. तर यावरती काय उपाययोजना असणार आहेत पालकमंत्री? माननीय मुख्यमंत्री महोदयांकडेच नगर विकास विभाग आहे. पाठीमागे 5 वर्ष त्यांच्याकडेच हा विभाग होता. शहरांच्या विकासासाठी रोडमॅप, मॉडेल प्लॅन हा शिंदे साहेबांनी नगर विकास विभागामार्फत तयार केलेला आहे. साहेबांची चर्चा करून त्या अनुषंगानं या जिल्ह्यामध्ये सुद्धा पुढची कार्यवाही केली जाईल. अशोक चव्हाणांनी एक गौप्यस्फोट केलाय त्यांचा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, ठाणे. मला काही फरक पडत नाही, मी असे अनेक अंबादास दानवे झेपावलेले आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत यांचा आरोप. संपर्क अभियान मुंबई चालू आहे, त्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मला दिली आहे. आज 2 वेळा झाले, दोन्हीही मेळावे फार मोठे झालेले आहेत. सभा घेणं हा लोकशाहीचा अधिकार आहे. शेवटी कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही सभेला येणाऱ्या लोकांची देखील जबाबदारी आहे. दसऱ्या संदर्भातील चर्चा व्यवस्थित आमची झाली आहे. दसरा मेळाव्याला मुंबईमधून विक्रमी लोक एकनाथ शिंदे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी, वंदनीय बाळासाहेबांचे खरे समर्थन करण्यासाठी उपस्थित राहतील. नवीन योजना राबवण्यात येत नाही, हे जुनेच योजना आहे जी राबवण्यात येत आहे. यापूर्वी राबवण्यात आली नव्हती. 75,000 लोकांना रोजगार मिळेल अशी योजना आहे. ऑन अंबादास दानवे. मला काही फरक पडत नाही, मी असे अनेक अंबादास दानवे झेपवले आहेत. दुसऱ्यांचे वाईट व्हावे म्हणून देवाकडे प्रार्थना करणाऱ्या माणसाकडे देव बघत असतो की हा किती वाईट आहे. देव त्याचेच वाईट करतो. त्यांनी त्यांचं विधान परिषदेचं पद जितकी वर्ष आहे ते सांभाळावं, त्यांचे विचार त्यांनी पोहोचवावे, देवी त्यांना चांगली बुद्धी देवो, हीच माझी प्रार्थना. ऑन योगेश कदम. योगेश कदम यांच्या बाबतीत ज्या बैठकीत निर्णय झाले त्या बैठकीत उदय सामंत उपस्थित होते असे अंबादास भाई यांनी वक्तव्य केले. नेमकं त्या बैठकीत काय झालं हे वेळ आल्यावर सांगू. एखाद्या ईश्वराकडे दुसऱ्याचं वाईट व्हावं म्हणून प्रार्थना करतो तेव्हा देव बघत असतो हा किती वाईट माणूस आहे. तुझ्या वाईट व्हावं म्हणून जो प्रार्थना करतो त्याचंच देव वाईट करतो. त्याच ठिकाणी शिवसैनिक सिनियर त्याने अजून एका गोष्टीचा उल्लेख केला की जो मातोश्रीशी कनेक्ट आहे बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून, आणखीन तो एकनाथ शिंदे यांच्याशी कनेक्ट आहे तुमच्या सगळ्यांशी. त्यांचं नाव योग्य वेळेवर उघड करू हवी, त्यांचं बाईट खूप चांगलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की दसरा मेळावा शिवाजी पार्कचा जोरात होणार, दसरा मेळावा BKC वरचा त्याहून जोरात होणार. शिवसेनेची ताकद वाढते, भविष्यात हे दोन एकत्रित येऊन शिवसेनेची अधिक ताकद महाराष्ट्रात वाढवणार आहे, असंच प्रकारचं प्लॅनिंग आहे. खरंय काय ज्यांनी कोणी सांगितलं त्यांना शुभेच्छा. तर महिषासूर सारखा वागणं 40 लोकांना कितपत योग्य आहे असं पण म्हणाल. अंदाज जाणून 40 लोक मी आता म्हटलं आधी कोणावर आम्ही बोलावं हा पण एक मोठा प्रश्नच आहे. ठीक आहे, त्यांना शुभेच्छा आहेत ना माझ्या. त्यांनी जितके दिवस त्यांचं विधान परिषदेचं विरोधी पक्षनेता आहे ते त्यांनी सांभाळावं, चांगलं काम करावं, त्यांचे विचार त्यांनी पोचवावे. ते माझे अतिशय चांगले मित्र पण आहेत. पण त्यांना देवी चांगली बुद्धी देवो हीच माझी देवीकडे प्रार्थना. एकीकडे तुम्ही त्यांना मित्र म्हटलं की असे अनेक अंबादास दानवे आम्ही झोपवले, म्हणजे काय मी झोपवले हा शब्दप्रयोगच केला नाही. प्रॉब्लेम हाच आहे, मी झोपवले म्हटलंच नाही. अन्नावर घेतले दाखवा ना, अन्नावर घेतलं असं म्हटलेलं आहे. आणि मी ते फक्त म्हटलं की असे अनेक, आणि तुम्हाला माहिती आहे माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे की कोणाकोणाला घेतले आणि कोणाकोणाला पचवले. माझं असं म्हणणं की अंबादास दानवेंनी त्यांची भूमिका विरोधी पक्षनेते म्हणून मांडलेली आहे. त्यांनी जर एकनाथ शिंदे साहेबांना शिवाय घातल्या नाही, त्यांनी जर एकनाथ शिंदे साहेबांना बोलले नाहीत वाईट, तर उद्या असा गैरसमज होऊ शकतो की अंबादास दानवे देखील शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत, म्हणून ते आम्हाला असं काय काय बोलतायत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.
सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज. संपूर्ण ऑक्टोबर महिना हृदय सेवेसाठी समर्पित. तुमचं वाढतं वय विविध हृदयरोगांना आमंत्रण देतंय का? तरुण वयात हृदयरोगाचा धोका जाणवत आहे, पण आता घाबरण्याची मुळीच गरज नाही. जागतिक हृदय दिनानिमित्त हृदय तपासणी, उपचार आणि निदानावर विशेष सवलत. ब्लड प्रेशर, हृदयासंबंधित सल्ला, इको स्क्रीनिंग, कोलेस्टेरॉल चाचणी, ECG, क्रिएटिनिन चाचणी, एंजिओग्राफीवर विशेष 50% सूट. वरील सर्व चाचण्या केवळ 499 मध्ये. कालावधी 29 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत. आजारांचा धोका टाळण्यास वेळीच सर्व चाचण्या करा आणि निरोगी राहा. उत्तम हृदयरोगाच्या प्रतीक्षेत सेवा सदन तुमच्या सेवेत. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. अधिक माहितीसाठी संपर्क 0233 22 127 28 0233 22 127 29. चंदनवाडी, सांगली मिरज रोड, मिरज. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ, सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण. इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिलवर पटली नेकलेस का वादा तुमने है किया. नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं. माइक चल जाओगी. नहीं नहीं. तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696.
खास लग्नावस्था व आहेरासाठी रवींद्र वस्त्र निकेतन. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा व 50% भरघोस डिस्काउंट. मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, तुंग, शिरोळ, सावळज, कोळे, पलूस, ढालगाव, आरग, आरवडे, आठपाडी, कवठेमंकाळ, कडेगाव, संख तसेच कर्नाटकातील तेलसंग, शिरूर, रायबाग इथेही सेवत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा बीड शहरातील PFI संघटनेचे कार्यालय सील करण्यात आले. पोलीस बंदोबस्त वाढवला. देशभरात PFI संघटनेवर बंदी घातल्यानंतर बीड शहरातील PFIचे कार्यालय सील करण्यात आले. बीड शहरातील जुना बाजार परिसरात PFIचं कार्यालय असून देशभरात PFIवर कारवाई सुरू असताना बीड मधून देखील दोघांना ताब्यात घेतले. आता देशभरातील कारवाईनंतर हे कार्यालय सील केले. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दंगल नियंत्रण पथकासह पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड. देशविरोधी कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. आज झालेल्या आपत्ती व्यवस्थापकाच्या बैठकीमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचा जो विषय होता त्याप्रमाणे 30 लाख शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये 3600 कोटींचं वाटप सुरू झालेलं आहे. सततच्या पावसामुळे निकषामध्ये जे बसत नव्हतं त्याचा देखील पंचनामा करून जे 6 लाख शेतकरी आहेत त्यांना देखील मदत करण्याचा निर्णय घेतलाय. PFIवर 5 वर्षासाठी बंदी घातली आहे. देवीचं दर्शन घ्यायला कोणाला बंदी नाही. देशविरोधी कृत्य करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. जे देशद्रोहींना मदत करणार त्यांना माफ केले जाणार नाही. पाकिस्तान जिंदाबादचे जो नारे देईल त्याला माफ केलं जाणार नाही. 20,000 पोलिसांची भरती होणार. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे. ती दसरा मेळाव्यात तुम्हाला दिसेल. भविष्यात बंदी घालावीची मागणी होती. नाही, या बाबतीमध्ये PFIवर बंदी घातलेली आहे 5 वर्षासाठी. जे लोक या राज्यामध्ये देशामध्ये देशविरोधी कृत्य करतील, राष्ट्रविरोधी कृत्य करतील, पाकिस्तान जिंदाबादचं घोषणा देतील, अशा जे काही संघटना आहेत ज्या देश विघातक कृत्य करतायत अशा लोकांवर नक्कीच कारवाई कठोर केंद्र सरकारने केलेली आहे. राज्य सरकार देखील अशा कुणालाही त्यांना पाठीशी घालणार नाही. बिलकुल त्यांच्या विरुद्ध कडक ॲक्शन घेईल. शिवसेना को तोड़ने वाले तो 2014 में आज रश्मी ठाकरे यांनी ठाण्यामध्ये आल्या होत्या. वेगवेगळ्या ठिकाणी देवीचं दर्शन घेतलं. मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे. राजकारणात ही त्यांची देवीचं दर्शन घ्यायला कुणालाही बंदी नाही. उलट चांगलं आहे. देवीचं दर्शन सगळ्यांनीच घेतलं पाहिजे. त्यामुळे त्याच्यावर मला वाटत नाही काही बोलण्याची आवश्यकता. घोषणाबाजी देखील झाली अशी देखील एक माहिती मिळते. ठीक आहे, मला माहिती नाही त्याच्या बाबतीत. देखिए, आज सबसे बड़ा निर्णय जो हुआ है, जो किसानों का जो नुकसान हुआ है अतिवृष्टि में, लगभग 30 लाख किसानों को 3600 करोड़ रुपया देने का, नुकसान भरपाई देने का निर्णय हुआ है. उसका वितरण शुरू हुआ है. इसके बावजूद जो नॉर्म्स में NDRF पे नहीं बैठ रहे थे किसान, उनके लिए भी हम लोगों ने निर्णय लिया है. लगभग 6 लाख किसान जो है उनको 755 करोड़ रुपया वितरित करने का भी निर्णय आज की बैठक में हम लोगों ने लिया है. गोगल गाय की वजह से होने वाले नुकसान में 98 करोड़ रुपए देने का निर्णय लिया है. अगर NDRF के नॉर्म्स के मुताबिक अगर निर्णय होता तो 1500 करोड़ देने पड़ते, लेकिन हमारी सरकार ने 4,500 करोड़ रुपया देने का निर्णय लिया है, जो लगभग 36 लाख किसानों को उसका फ़ायदा होगा. ये हमारी सरकार जो किसानों के भले की वाली सरकार है, किसानों को न्याय देने वाली सरकार है. इसलिए 1500 करोड़ की जगह पर 4,500 करोड़ रुपया जो नुकसान भरपाई, जो मुआवजा देने का निर्णय हमारी सरकार ने लिया है. निश्चित रूप से किसानों के लिए हम लोग ये बहुत बड़ा कदम सरकार ने उठाया है. रजा अकेडमी को भी पाबंदी लाने की तैयारी, रजा अकेडमी को भी पाबंदी लाने की तैयारी चल रही है. क्या किस तरीके से मांग कर रही है? देखिए, इस देश में और इस राज्य में जो देश विघातक काम करेगा, देश के खिलाफ काम करेगा,
देशद्रोही लोगों को सपोर्ट करेगा, पाकिस्तान जिंदाबाद के नारे लगाएगा, उसे बख्शा नहीं जाएगा, उसके खिलाफ कड़ी कार्रवाई की जाएगी। और पीएफआई के ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई। जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून तक्रार करणार व कठोर कारवाईची पावले उचलण्याची मागणी करणार खासदार संजय काका पाटील यांची माहिती। सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे। खून, हाणामारी, अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। अवैध धंद्यांवर पोलिसांचा वचक राहिला नाही। जिल्हा नियोजन बैठकीत पोलीस प्रमुखांना सूचना करूनही कार्यवाही झाली नाही। जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून तक्रार करणार व कठोर पावले उचलण्याची मागणी करणार खासदार संजय काका पाटील यांची माहिती। कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आपल्या आता चर्चा झाल्या। मागेही मी SP साहेबांना DPDCच्या मीटिंगमध्ये गेलो, त्यांना मी व्यक्तिगत पुन्हा त्या निमित्तानं त्यांना भेटून त्या पद्धतीच्या सूचनाही केलेत। पण याच्यामध्ये जो कंट्रोल यायला पाहिजे तो अद्याप कंट्रोल दिसत नाही। अवैध धंदे हे निश्चितपणाने या जिल्ह्यामध्ये वाढलेले दिसून येत आहेत। राज्याचं होम मिनिस्टर पद आमचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे आहे। याच्या बाबतीमध्ये लवकर पत्र तयार करून मी स्वतः या बाबतीमध्ये देवेंद्र भाऊंशी तोंडी बोललोय, पण पत्र देऊन मी याच्या बाबतीमध्ये ह्याच्यावर कशा पद्धतीनं हे बंद करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली। मुंबईतून भुजबळांविरोधात भाजपचं आंदोलन। मुंबईतून भुजबळांविरोधात भाजपचं आंदोलन। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भुजबळ यांनी सरस्वती पूजनाबाबत केलेल्या विधानाविरोधात भाजप मुंबईकडून MET कॉलेज समोर बांद्रा समोर आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्राचे माजी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी सरस्वती मातेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भारतीय जनता पार्टी मुंबई आक्रमक झाले। आज त्यांनी वांद्रे वेस्ट स्ट्रीट कॉलेज समोर आरती करून आंदोलन केले आणि छगन भुजबळ यांना बुद्धी देवो अशी प्रार्थना केली। भारतीय जनता पार्टी मुंबईच्या वतीने हे या ठिकाणी महिला मोर्चाने आंदोलन आयोजित केलंय आणि त्यासाठी मुंबईच्या आमच्या नेत्या शलाकाताई आहे, शीतल गंभीर आहे, रितू तावडे आहेत, आमच्या नगरसेविका आहेत आणि सगळ्या सन्माननीय इथं सगळ्या पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। आशा मराठे आहेत नगरसेविका, आमच्या द्विवेदी आहेत आणि या सगळ्यांनी या ठिकाणी येऊन सरस्वतीचं आणि त्याच्या बरोबरीने क्रांतीज्योती सावित्रीमाई यांचं पूजन या ठिकाणी केलंय। हे करण्याची वेळ का आली? आपल्याला कल्पना आहे की नवरात्रोत्सव चालू आहे। नवरात्रोत्सव म्हणजे नवनिर्मिती, नवसृजन आणि त्याबरोबरीने महिला शक्तीला सन्मान देण्याचा उत्सव हा आहे। आणि या उत्सवाच्या काळामध्ये कुठेतरी धार्मिक तेढ वाढवणारं, जातीय तेढ वाढवणारं असं वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब यांच्याकडनं त्या ठिकाणी झालंय की सरस्वतीचं पूजन त्या ठिकाणी का सावित्रीमाईंचंच व्हायला पाहिजे। आमचा सावित्रीमाईंच्या पूजेला विरोध नाहीच आहे, कारण आज आम्ही त्यांच्यामुळे आहोत याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे आणि म्हणून सावित्रीमाईंच्या पूजेला विरोध नाही, मग सरस्वतीच्या पूजेला विरोध का? आणि ज्या 3.5% भुजबळ साहेब त्या ठिकाणी बोलले, आजची त्यांची प्रेस मी पाहिली, पण परवा बोललेलं भुजबळ साहेबांचं वक्तव्य आणि आज त्यांनी प्रेसमध्ये केलेलं वक्तव्य हे पूर्णपणे वेगळं आहे। 3.5% उल्लेख केलेल्या भुजबळ साहेबांना हे सांगायचं आहे की ज्या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीमाई आणि ज्योतिबा फुले यांनी जी पहिली शाळा चालू केली ती या 3.5% पैकी एकाच्या भिडेवाड्यामध्ये त्या ठिकाणी चालू केली। ज्या 6 मुली त्या ठिकाणी होत्या त्याही त्या 3.5% मधल्या 4 मुली समाजाच्या या त्या ठिकाणी होत्या। आणि एवढंच नाही की ज्या सावित्रीमाईंबद्दल तुम्ही हे बोलताय त्यांनी स्वतः लिहिलेलं काव्य फुले पुस्तक बघा, त्यात त्यांनी म्हटलंय की ही शाळा नाही, हा सरस्वतीचा दरबार आहे, हे सरस्वतीचं मंदिर आहे। मग बहुजन चळवळीचे उद्गाते, महिलांच्या शिक्षणाचे उद्गाते, प्रणेते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी जर शाळेला सरस्वतीचं मंदिर म्हटलंय, सरस्वतीचा दरबार म्हटलंय, तर त्यांना नाकारणारे भुजबळ साहेब कोण? आणि म्हणून हा प्रश्न असा त्या ठिकाणी येतोय की असा सावित्रीमाईंचा दाखला देताना भुजबळ साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला भान कसं काय नाही राहिलं?
मग पुरोगामीपणाचा जो काही एक मुखवटा आहे तो बेगडी आहे का, असा प्रश्न साहजिक येणं त्या ठिकाणी अगदी साहजिक आहे उद्भवणं. आणि म्हणून ही काही फक्त भारतीय जनता पार्टीची भावना नाही, एक पक्ष म्हणून आम्ही नक्की रस्त्यावरती आलो. पण प्रश्न हा आहे की एवढ्या चांगल्या महत्त्वाच्या महिलांसाठी असणाऱ्या उत्सवामध्ये त्या ठिकाणी सरस्वतीबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. माझ्यासारखा भिकारी काहीच करू शकत नाही, हे सगळं तुमच्यामुळेच शक्य आहे, असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलंय. आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नागपूर येथील सुरेश भट सभागृहात आयोजित भारत विकास परिषदेच्या संमेलनात उपस्थिती दर्शवली होती. सहयोग, संपर्क आणि सेवा ग्रहण केला तर पंतप्रधान जे नेहमी सांगतात की आपल्याला लवकरच 5 ट्रिलियन इकॉनॉमी व्हावी, तेव्हा मला वाटते की त्यांचा विचार करण्या अगोदरच 5 ट्रिलियन इकॉनॉमी होऊन जाईल आणि यामध्ये माझ्यासारखा भिकारी काहीच करू शकत नाही, हे सगळं तुमच्यामुळे शक्य आहे, असं ते भारत विकास परिषदेच्या संमेलनात उपस्थितांना संबोधन करतावेळी बोलत होते. बताइए, आर्थिक दृष्टि से हम 5वें नंबर पर आ गए हैं और ऐसा लगता है कि ये सब यहाँ बैठे हैं, तुम आप लोग यहाँ बैठे हो ना, और आप सब ने थोड़ा सा तय कर लिया. और ये जो सहयोग, संपर्क, सेवा, केवल 3 में 5 नहीं बोल रहा, ये सहयोग, संपर्क और सेवा, इन तीनों को भी ग्रहण कर लिया, सहयोग, संपर्क और सेवा. तो मैं सोचता हूं कि जब प्रधानमंत्री कहते कि हमको बहुत जल्दी $5 ट्रिलियन की वो इकोनॉमी बननी है, तो मैं सोचता हूं जहां वो सोचते हैं उसे पहले ही बन जाएंगे. और इसमें मेरे जैसा भिखारी तो कुछ नहीं कर सकता है, ये सब आप ही लोग कर सकते हैं, क्योंकि भारत विकास परिषद में सौभाग्य से देश भर के अंदर अच्छे लोग हैं, जहां जहां भी, चाहे तहसील लेवल पर ही क्यों हो, जो अच्छा वकील है, अच्छा डॉक्टर है, जो कोई अच्छा दुकानदार है, ऐसे सब लोग बैठते हैं, मिलते हैं, योजना बनाते हैं, और योजना बना करके फिर कौन सी सेवा का काम कर सकते हैं, वो सेवा का हर एक जगह पर करते हैं, पूरे देश के अंदर मैं जानता हूँ लोग करते हैं, काम करते हैं, और हम उसको कितना आगे बढ़ा सकते हैं इस उत्कर्ष काल में और इस अमृत काल में. क्योंकि आज पूज्य सर संचालक भी आने वाले हैं ना, अरे नहीं आ रहे, अच्छा, कोई बात नहीं, वो नहीं भी आते तो उनकी उपस्थिति मानी जानी चाहिए. अरे तो पता है पूज्य सर संचालक भी आ रहे हैं, अब उनका भी आपको मार्गदर्शन मिलेगा. नितिन जी भी आ रहे हैं और नितिन गडकरी भी आ रहे हैं. वो तो कहते भाई मेरे भगत सिंह कोश्यारी जी, मेरे को 8,000 रुपया तुम दे दो तो मैं 8 लाख करोड़ के काम कर दूंगा. अब ये तो उत्कर्ष है ना, तुझे ये उत्कर्ष के काम करने हैं. इसके लिए मैंने कहा कि एक उत्कट अभिलाषा भी चाहिए. यानी हमारे अंदर जब हम अपने परिवार के बारे में सोचते हैं तो कि भाई बच्चे को मुझे IAS बनाना है, बच्चे को मेरी अगर 2 फैक्ट्री है तो उसको जो है 10 फैक्ट्री होनी चाहिए. जब हम ये उत्कट अभिलाषा रखते हैं तो उसकी फैक्ट्री भी बन जाती है. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर. राष्ट्रवादी काँग्रेसला 3 अंकी आमदार कधी निवडून आणता आले नाहीत. आमदार गोपीचंद पडळकर यांचा घणाघात. काल खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाले होते की ज्या वेळेस शरद पवारांनी महाराष्ट्राचा दौरा केला त्यावेळेस राज्यात सत्ता येते. यावर माजी आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की सुप्रियाताई, तुमच्या वडिलांच्या नेतृत्वाखाली गेली 40 ते 50 वर्ष झाली तुम्ही महाराष्ट्रात काम करताय. राष्ट्रवादी काँग्रेसला 3 अंकी आमदार कधी निवडून आणता आले नाही. त्यांना त्यांच्या स्वबळावरती विश्वासघात न करता, कुणाच्या पाठीत खंजीर न खुपसता एकदाही मुख्यमंत्रीपद त्यांना मिळवता आलं नाही. त्यामुळे त्यांनी दौरे करत बसावं. पुरतं राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यातील जनतेने ओळखलं आहे, अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी आज बुलढाणा येथे दौऱ्यावर असताना दिली आहे.
आहे, सुप्रियाताईंनी खरं तर हे सांगायला पाहिजे राज्यातील लोकांना, त्यांच्या मागून देशामध्ये अनेक लोक आले. ममता बॅनर्जी स्वतःच्या भरोशावरती तिथं मुख्यमंत्री झाल्या 2-3 वेळा, मायावती मला वाटतं 4 वेळा मुख्यमंत्री झाल्या, सपा पार्टीचं तिथं मुख्यमंत्रीपद त्यांना मिळालं. जगनमोहन सारखा एक तरुण चेहरा ज्यांच्या वडिलांचा पक्ष गेला, चिन्ह गेलं, तशा नवख्या मुलानं तिथं एक हाती सत्ता आणली. अरविंद केजरीवाल त्यांनी एक हाती सत्ता आणली. सुप्रियाताईंना तुम्ही हा प्रश्न विचारा, तुमच्या वडिलांच्या नेतृत्वाखाली गेली 40-50 वर्ष तुम्ही महाराष्ट्रात काम करताय, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला 3 अंकी आमदार कधी निवडून आणले नाहीत. त्यांना त्यांच्या स्वबळावरती विश्वासघात न करता, पाठीत कुणाच्या तरी खंजीर न खुपसता एकदाही राज्यामध्ये मुख्यमंत्रीपद त्यांना मिळवता आलं नाही. त्यामुळे आता त्यांनी दौरे करत बसावं. राज्यातल्या लोकांनी त्यांना पुरतं राष्ट्रवादी काँग्रेसला ओळखलेलं आहे. तुमचे किती जरी दौरे झाले तरी आता काही फरक पडणार नाही. राष्ट्रवादी पक्ष नको असं म्हणणाऱ्या युवकांची फळी आता महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे. यांच्या भ्रष्टाचारीवादीपणाला, यांच्या जातीवादीपणाला आणि यांच्या विश्वासघातकीपणाला राज्यातल्या लोकांनी नकार कायम दिलाय आणि पुढे देतील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बुलढाणा. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज संपूर्ण ऑक्टोबर महिना हृदय सेवेसाठी समर्पित. तुमचं वाढतं वय विविध हृदयरोगांना आमंत्रण देतंय का? तरुण वयात हृदयरोगाचा धोका जाणवत आहे, पण आता घाबरण्याची मुळीच गरज नाही. जागतिक हृदय दिनानिमित्त हृदय तपासणी, उपचार आणि निदानावर विशेष सवलत. ब्लड प्रेशर, हृदयासंबंधित सल्ला, इको स्क्रीनिंग, कोलेस्टेरॉल चाचणी, ECG, क्रिएटिनिन चाचणी, एंजिओग्राफीवर विशेष 50% सूट. वरील सर्व चाचण्या केवळ 499 मध्ये. कालावधी 29 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत. आजारांचा धोका टाळण्यास वेळीच सर्व चाचण्या करा आणि निरोगी राहा. उत्तम हृदयरोगाच्या प्रतीक्षेत सेवा सदन तुमच्या सेवेत. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. अधिक माहितीसाठी संपर्क 0233 22 127 28, 0233 22 127 29. चंदनवाडी, सांगली मिरज रोड, मिरज. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ, सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण. इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज.
HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया। सिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी। नहीं नहीं माइक चल जाओगी। नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा, क्या लेके आई बता दो ये सजना। 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना। रानी हार दिलाओगे। हाँ जी हाँ जी हाँ। शाही हार दिलाओगे। हाँ जी हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा। चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला। कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट। नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर। बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध। चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध। मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज। मोबाईल 98 900 47 696। खास लग्नावस्था व आहेरासाठी रवींद्र वस्त्र निकेतन। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा व 50% भरघोस डिस्काउंट। मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, तुंग, शिरोळ, सावळज, कोळे, पलूस, ढालगाव, आरग, आरवडे, आठपाडी, कवठेमंकाळ, कडेगाव, संख तसेच कर्नाटकातील तेलसंग, शिरूर, रायबाग इथेही सेवत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा नमस्कार। SBN मराठीकडून शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। अविवाहित महिलांना देखील सुरक्षित कायदेशीर गर्भपाताचा अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल। सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे। खून, हाणामारी, अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार खासदार संजय काका पाटील। जातमध्ये मुले पळवणारी महिला देवीची आरती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात शिवसेनेचे जोरदार शक्ती प्रदर्शन। महाराष्ट्र सरकार मोठा निर्णय घेणार। PFI नंतर रझा अकादमीवरही बंदी येण्याची शक्यता। औरंगाबादमधील PFI कार्यालय पोलिसांकडून सील, राज्यातील पहिलीच कारवाई। नितीन गडकरींची मोठी घोषणा, कारमध्ये 6 एअरबॅगची अंमलबजावणी पुढील वर्षांपासून, वाहन उद्योगाला दिलासा। मिरज जुगाई कॉलनी नागरिक साथीच्या आजाराने हैराण। ड्रेनेज दुर्गंधी, पाणी डासांचा प्रादुर्भावामुळे महिला आक्रमक। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।